बाकी सर्वांकडे आहे? तर यापुढे सरांनी कसं आहे, सरांनी जे घेतलेलं सिलेबसच्या रिलेटेड पूर्णपणे पार्ट सांगितलेला आहे, बरोबर. महत्त्वाचं आपल्याला तेच राहतं की साधारणपणे सब्जेक्ट किती 7 सब्जेक्ट जे मेन पकडले जातात ते विथ करंट अफेअर. ओके, थोडंसं काही काही इंग्लिश शब्द सुद्धा याच्यामध्ये वापरतो, जे इंग्लिश शब्द तुम्हाला माहिती आहे काही काही लेक्चर्सला माझ्या ट्रिक्सच्या किंवा स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत जे वापरले जातात. आता हे जे आहेत 1 2 3 4 5 आणि इकडचा 6 सी सेट करंट अफेअर सोडून. ओके, हे जे 6 सब्जेक्ट आहे या 6 सब्जेक्टला मी बेसिक सब्जेक्ट म्हणतो. काय म्हणतो? बेसिक. बेसिक म्हणजे काय? ऑब्वियसली बेसिक आहे किंवा अजून एक त्याला एक फिजिक्स मधला शब्द आहे स्टॅटिक, मराठीमध्ये त्याला स्थितिक म्हणतात. ऐकलंय कधी? फिजिक्स मध्ये होणार आहे नंतर ते आपलं होईल. स्टॅटिक म्हणजे काय? हे कधी चेंज होत नाही. हे तुम्ही एकदा तयार करून ठेवले की संपलं, त्याचं काही चेंज होत नाही. यापूर्वी जर तुम्ही ते केले असतील, सपोज काही जणांनी आधीपासून काय वाचलं असेल किंवा काही आढावा घेतला असेल किंवा पुस्तकाची थोडीफार माहिती घेतलेली असेल, तर त्यांना ते माहिती की बाबा याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये, हा अटेम्प्ट मी देणार आहे किंवा आधी कोणता दिला होता तर त्याच्यामध्ये जे वाचलेलं होतं तेच इथे असणार आहे, चेंजेस काय नसणार आहे. आणि हा जो एकमेव सब्जेक्ट आहे करंट अफेअर, या सब्जेक्टला मी म्हणतो डायनॅमिक. डायनॅमिकचा अर्थ काय? ऑब्वियसली याच्यामध्ये चेंजेस होतातच. कारण तुम्हाला या वेळेला जे विचारलं जाणार आहे साधारणपणे जानेवारी 2021 पासूनच विचारलं असेल, बरोबर आहे. परत एकदा सांगतो काय, जानेवारी 2021 पासूनच करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी विचारल्या जातील. ते आपल्याला ना बखर त्यासाठी आपण करणार आहोत. साधारण पहिले जे 6 महिने आहेत त्या पहिल्या 6 महिन्यासाठी आपण काय करणार, जसं सरांनी सांगितलं कोणत्याही प्रकारचे 6 महिने केलं तरी चालतील. ओके, कोणते 6 महिने? या 2-3 ऑप्शन तर ऑलरेडी आपण दिलेले आहेत. एव्हाना आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा ते सेटल केलेले आहेत. काल का परवा सर आणले आहेत आपण, बरोबर ना? काल का परवा आपण आणलेले लायब्ररीमध्ये सेटल करून ठेवलेले आहेत. मॅडमला विचारून तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला बाकीची काही प्रोसेस माहिती आहे, बरोबर की नाही? ठीक आहे. त्यामुळे काय आहे ना, हे जे आपले सोर्सेसच्या बाबतीत आहे, सोर्सेस आपले क्लिअर आहे. बुकलिस्टच्या माध्यमातून व्हिडिओ आहे YouTube वरती, परत एकदा ती पाहू शकता पाहिजे तर त्यांनी माहिती पूर्णपणे घेण्यासाठी. सोर्सेस क्लिअर आहे. बेसिक आणि डायनामिक हे कन्सेप्ट क्लिअर झाले. बेसिक मध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, डायनामिक म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये चेंजेस होत राहणार. ओके, आता आपण येणे जाणार आहोत की आपला प्लॅन हे सगळं कंप्लीट करण्यासाठी कशा प्रकारे आखलेला आहे. तो प्लॅन आखल्यानुसार मला तुमच्यापैकी 2-3 जणांनी विचारलेलं होतं प्लॅन साधारण कसं असणार. आय थिंक सो चंद्राणींनी विचारलं होतं आणि प्रज्ञा आपल्याशी एक चर्चा आय थिंक सो झाली होती एकदा की साधारणपणे दिवसा घरी काय करायचं. की एक दिवसाला मला हे पर्टिक्युलर टास्क जर असाइन करून दिलं तर ते मी टास्क कंप्लीट करणार. पण काय टास्क आहे, कोणता टास्क आहे, तर ते टास्क पूर्णपणे एक लेखाजोखा पूर्णपणे तुमच्या हातात ऑलरेडी आता दिलेला आहे. सर्वांनी ते पाहू शकता. 15 नोव्हेंबर 2021 ते 21 फेब्रुवारी 2022 90 दिवसापेक्षा थोडंसं जास्त आहे, पण आपण त्याला जनरली 90 डेज कन्वर्ट केलेलं आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तुमचं टायमिंग ऑफ द लेक्चर आतापासून क्लिअर आहे. दररोज काही टाकायची गरज नाही, उद्या सर कोणता लेक्चर विचारायची गरज नाही, कारण काय फिक्स आहे. टायमिंग काय असणार आहे? फिक्स असणार आहे. साधारणपणे एमपीएससी राज्यसेवा म्हणजे ते पकडतोय. एमपीएससी राज्यसेवा, यूपीएससी, एव्हाना सीडीएस माहिती आहे तुम्हाला एक्झाम कधी ऐकली सीडीएसच्या बाबतीत? ठीक आहे, सीडीएस म्हणजे लेफ्टनंटची एक्झाम असते जी शेरशाह मूवी मध्ये विक्रम बत्राने दिली होती. विक्रम बत्रा शेरशाह मूवी तर पाहिला असेल. या सर्व ज्या एक्झाम्स असतात त्या सर्व एक्झामला सुद्धा लागणारा जो प्रिलिमचा पोर्शन आहे तो सुद्धा याच्यातून ऑलरेडी कव्हर होऊन जातो. तर हा प्लॅन जो बनवलेला 90 डेज प्लसचा प्लॅन, या 90 डेज प्लसच्या प्लॅन मध्ये आपण काय करणार आहोत, 15 नोव्हेंबरला स्टार्ट करणार जो आजचा दिवस आहे. साधारणपणे आजचा दिवस वर्कशॉप आहे एमपीएससी कंपनीचा सिलेबस आणि आपला जो पर्टिक्युलर पॅटर्न असणार आहे त्याच्यानंतर पुस्तकांची जी आखणी केलेली आहे ते रेफरन्स बुक साधारणपणे दिवसाला किती पानं किमान वाचली पाहिजेत जेणेकरून तुमचं साधारणपणे 90 दिवसाच्या आत पूर्णपणे एक रेफरन्स बुकचा एक पान रिवाइज करून कंप्लीट होईल. ओके, हा सुद्धा प्लॅन आपण बनवलेला आहे वगैरे. बघा स्टार्ट करायचं 15 नोव्हेंबर पासून. तिथून बघितलं तर 16 नोव्हेंबर म्हणजे उद्या हिस्ट्री लेक्चर फर्स्ट असणार आहे. त्यानंतर बरोबर 17 नोव्हेंबरला इकॉनॉमीचा फर्स्ट लेक्चर आहे. इन द सेन्स याच्यातून तुम्ही ओळखू शकता की हिस्ट्री आणि इकॉनॉमी हे आपले पहिले सब्जेक्ट असणार आहे. काय पहिले सब्जेक्ट आहे जसं सरांनी सांगितलं. बघा इकॉनॉमी आणि हिस्ट्री हे दोनच सब्जेक्ट असते ज्यांचं काही सांगता येत नाही म्हणजे काय, कारण बरोबर आहे हिस्ट्री मध्ये येतात 15 क्वेश्चन, परंतु ते हिस्ट्री कसं आहे वास्ट आहे. वास्ट म्हणजे काय, एकदम दीर्घ स्वरूपात आहे, एकदम मोठ्या प्रसार त्याचा भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
कुठलं काय विचारतील, कोणत्या संस्थेचं विचारतील, कोणत्या व्यक्तीचं विचारतील, कोणत्या घटनेचं विचारतील, आपल्याला काही सांगता येत नाही. आपण याला साधारणपणे जी ट्रिक होती ती करंट टू बेसिक अप्रोच नावाची ट्रिक आहे, ते आता तुम्हाला सांगून ठेवतोय, सर्वांनी ते व्यवस्थितपणे नोट करून घ्या. काय आहे करंट टू बेसिक अप्रोच. करंट म्हणजे काय, आपल्या चालू घडामोडी. आणि बेसिक म्हणजे काय, ते आपले बाबा 6 सब्जेक्ट, जे बेसिक कधीही चेंज होत नाही. बरोबर. तुम्ही जे करंट मध्ये वाचणार आहात, ओके, त्या करंट मध्ये असणारा इतिहास, त्या करंट मध्ये असणारं इकॉनॉमी, त्या करंट मध्ये असणारं एन्व्हायरमेंट, ओके, एव्हाना सायन्स सुद्धा जे करंट मध्ये आहे ते तर तुम्हाला हमखासपणे त्याचाच बेसिक तुम्हाला विचारलं जाणार. समजतं मी काय म्हणतोय? तर तुम्ही साधारणपणे पेपर गेस करू शकता. बघा काय करू शकता, पेपर गेस करू शकता. आणि आपल्याला ते काम करायचं, नुसतं आहे ना राबून अभ्यास करून चालणार नाही. अभ्यास करायचाच आहे, त्याला काही गत्यंतर नाही, परंतु ते अभ्यास करून सुद्धा एक जे काही स्ट्रॅटेजीज आहे, करंट टू बेसिक अप्रोच आहे, ते पर्टिक्युलर करंट टू बेसिक अप्रोच तुम्ही ना आत्मसात केलं पाहिजे. प्रत्येक लेक्चर मध्ये तो सांगण्याचा प्रयत्न आपण करूया. तेव्हा प्रत्येक बकर मध्ये तो सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलाय. कोणी बकर किंवा चालू घडामोडी इतिहास टाकताना बघितलंय कोणाला? आतापर्यंत कोणत्या मॅगझिन मध्ये चालू घडामोडी इतिहास असं बघितलंय का? आपण का टाकतोय? कारण साधारणपणे हौसाताई पाटील आता वारलेले आहेत. माहिती आहे हौसाताई पाटील क्रांती वीरांगना असं त्यांना म्हटलं जातं. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या, ओके, त्या जर आता वारलेल्या आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये का ऑक्टोबर महिन्यामध्ये, इव्हन आपल्या बकर मध्ये ते ऑलरेडी आलेलेच आहे, सप्टेंबर मध्ये वारलेले होते. तर तो प्रश्न तर येण्याचे चान्सेस आहेत की नाही? आपल्या लास्टच्या बकर डिस्कशन मध्ये ते झालं सुद्धा. बरोबर, हे सगळे होते ना बकर डिस्कशन मध्ये, ते झालं सुद्धा. तर त्यामुळे दर शुक्रवारी आपण तशा वगैरे बकर डिस्कशन सुद्धा करणार आहे, टेस्ट वगैरे इतर स्ट्रॅटेजी लेक्चर सोबत. ओके, तर हिस्ट्री इकॉनॉमी सर्वात पहिल्यांदा चालू करण्याचं प्रयोजन का? कारण हिस्ट्री इकॉनॉमी मध्ये सर्वात जास्त प्रमाणात करंट टू बेसिक अप्रोच वापरता येते. जर तिथे आपल्याला करंट टू बेसिक अप्रोच वापरायचं आहे तर ते सब्जेक्ट आपले संपले पाहिजेत पटकन. त्यामुळे हिस्ट्री इकॉनॉमी आपण चालू केलेला आहे सुरुवातीला. ओके, ज्यांचं काही हिस्ट्रीचे काही लेक्चर्स ऑनलाईन स्वरूपात ज्यांनी केलेले होते, काही इतर स्वरूपात केलेले होते, काही ऑनलाईन मध्ये इतर काही गोष्टी वाचले होते, त्यांनी सुद्धा ते लेक्चर कंटिन्यूटी करायचे आहेत. कारण त्याच्यामध्ये करंट टू बेसिक अप्रोच आपल्याला पूर्णपणे टाकण्याचं तिथे प्रयोजन करणार आहे. की हे जे आहे याला पर्टिक्युलरली 20 वर्ष पूर्ण झाली. सरांनी सांगितलं होतं की कोणत्या तरी गोष्टीला 120 वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाली, 75 वर्ष पूर्ण झाली किंवा 50 वर्ष पूर्ण झाली, तर ते प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात. फॉर एक्झाम्पल 1971 इंडो पाकिस्तान बांगलादेश लिबरेशन वॉर, म्हणजे 1971 च बांगलादेश हे मुक्ती संग्राम जो होता त्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. बरोबर 50 वर्ष कंप्लीट झालेली आहे की नाही व्यवस्थित, त्यामुळे त्याचे प्रश्न येण्याचे चान्सेस ऑब्विसली जास्त आहेत. ते आपण केलंच पाहिजे. समजतंय? डिसेंबर मध्ये त्याचं एक येणार, बकर मध्ये त्याचं एक स्पेशल एडिशन टाकणार, कारण डिसेंबर मध्ये ते युद्ध आपल्याला जवळपास संपलेलं होतं. ओके, त्यामुळे डिसेंबरच्या बकर मध्ये ते येणार आहे, ते आतापासूनच सांगत आहे. क्लिअर आहे? येऊया इथं परत. हिस्ट्री इकॉनॉमी तुम्ही जर खाली करून बघितलं तर 19 नोव्हेंबरला हाऊ टू सॉल्व द रिडल ऑफ करंट अफेअर, स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी कशा पद्धतीने कराव्यात, याच्यामध्ये आपण न्यूजपेपर जे वाचायची पद्धत आहे ती सुद्धा आपण सांगणार आहोत. म्हणजे न्यूजपेपर कशा प्रकारे वाचला पाहिजे. एक मराठी न्यूजपेपर आपण घेणार, एक इंग्लिश न्यूजपेपर घेणार. प्रत्येकाने मराठी इंग्लिश दोन्ही वाचून बघायचा. नंतर त्याच्यानंतर लेक्चरनंतर गेस स्वतःचा निर्णय घ्यायचा की मराठी कंटिन्यू ठेवायचं आहे का इंग्लिश, दोन्ही पद्धतीने सांगतात. ओके, आपल्याला जे जे सोर्सेस आहेत ते सगळे सोर्सेस तिथे क्लिअर करून घ्यायचे आहेत आणि त्या तिथे आपला तो हाऊ टू सॉल्व द रिडल ऑफ करंट अफेअर, रिडल म्हणजे कोड, ओके, ते आपण तिथे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. ओके, त्याच्या मध्ये मध्ये रिव्हिजन डे काही काही ऍड केलेले आहे. जसं 20 नोव्हेंबरला एक रिव्हिजन डे आहे, त्यानंतर जानेवारी महिन्यात एक रिव्हिजन डे आहे, फेब्रुवारी महिन्यात रिव्हिजन डे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये एक दोन दिवस रिव्हिजन डे साठी ठेवलेले आहेत. का? कारण ऑब्विसली एक मध्ये तुम्हाला गॅप सुद्धा पाहिजे. तेव्हा कधी कधी रिव्हिजन डे ला आपण एखाद्या लेक्चरचं एक्सटेन्शन सुद्धा टाकू शकतो, ते तुम्हाला ऑब्विसली नोटिफाईड केलं जाईल. सर्वात वरती बघा इथे एक्सटेन्शन ऑफ लेक्चर विल बी नोटिफाईड अर्लियर, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे एक्सटेन्शन ऑफ लेक्चर असणार आहे. असं नाहीये की चला 20 नोव्हेंबरला लेक्चर आहे म्हणून लगेच ट्रिपचं प्लॅन करा, असं करू नका. तुम्हाला इथे यायचंच आहे, रिव्हिजन करायची, इथे थांबून रिव्हिजन करायची आहे. एवढा जर आपल्याला लेक्चर घ्यायचं म्हटलं तर आपण लेक्चर सुद्धा घेऊ शकतो. ओके, पुढे जाऊन जर बघितलं 21 नोव्हेंबर आपलं बरोबर सीसॅट चालू होत आहे. सीसॅट विथ द हेल्प ऑफ स्ट्रॅटेजी लेक्चर will be started from 21st of November.
ओके, तिथून जर सीसॅट चालू झाला एकदा, तर तो सीसॅट आपल्या दोन पद्धतीने आपण कंप्लीट करून घेणार आहे. एक रिझनिंग, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो, आणि दुसरं मेंटल एबिलिटी, ज्याला आपण काही काही भाषेमध्ये मॅथ सुद्धा म्हणतो, गणित सुद्धा म्हणतो. ओके, तर त्याच्या पद्धतीने आपण ते तयार करून घेणार. दोन्ही जे नवीन नवीन काही अप्रोच असतील त्याच्यामध्ये ते सुद्धा ऍड होणार आहे. हिस्ट्री बघा, हिस्ट्री इकॉनॉमी लेक्चर कंटिन्युअसली झालेले आहे. 26 नोव्हेंबर जो पुढचा फ्रायडे आहे त्याच्यामध्ये काय एमसीक्यू स्ट्रॅटेजी 1, एमसीक्यू स्ट्रॅटेजीचे दोन लेक्चर आहेत. एक आहे सर्वात पहिल्यांदा इथे 26 नोव्हेंबरला, आणि दुसरा एमसीक्यू स्ट्रॅटेजीचा जो लेक्चर आहे तुमचा तो कधी असणार आहे 19 फेब्रुवारीला बघा एमसीक्यू स्ट्रॅटेजी 2 आहे. भेटला सगळ्यांना? 19 फेब्रुवारी एमसीक्यू स्ट्रॅटेजी 2. एक अगोदर आणि एक नंतर असं जाणून बुजून केलेलं आहे. पहिल्यांदा का घेतलेलं आहे कारण कोणती टेस्ट सुरुवात होण्याच्या अगोदर एक पहिला लेक्चर होत्या, आणि अजून ऑब्विसली आपली जी आहे ना 26 फेब्रुवारीची टेस्ट असणार आहे. बरोबर, जी 26 फेब्रुवारीची आपली जी टेस्ट असणार आहे त्याच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजे 19 तारखेला एक आपला एमसीक्यू स्ट्रॅटेजी लेक्चर असणार आहे. सर्वांना मिळालं ते? त्यामध्ये डोक्यामध्ये व्यवस्थित प्लॅन ठेवायचा आहे. तुम्ही पण स्वतःचा जो आहे ना वैयक्तिक नियोजन करणार आहात, त्या वैयक्तिक नियोजनामध्ये याचा आधार घेणं गरजेचंच आहे. त्यानंतर पुढे जर गेलं तर सीसॅट आणि सायन्स हे आपले शनिवार आणि रविवार याच्यामध्ये चालणार आहे. शनिवार रविवार सीसॅट आणि सायन्स आपले रन होणार, आणि सीसॅट असणार आणि सायन्स मध्ये आपलं बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री अशा पद्धतीने आपले लेक्चर्स होणार आहे. ओके, बायोलॉजी मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण दोन प्रकारे टाईप केलेले आहेत. बायोलॉजी मध्ये आपण जे पहिला टाईप आहे त्याच्यामध्ये सेल्स वगैरे ते घेणार, सेल्स, टिश्यू, ह्यूमन डिसीज, न्यूट्रिशन आणि तेव्हा इतर सब्जेक्ट. आणि जे बायोलॉजी 2 आहे तर त्यावेळेला आपण बायोलॉजी 2 मध्ये हार्मोन्स असणार, त्यानंतर ह्यूमन बॉडी असणार, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम असणार, जो एक महत्त्वाचा चॅप्टर राहतो एमपीएससी कंबाईनच्या दृष्टिकोनातून सुद्धा तिथे आपल्याला ते कव्हर करून घेणार आहे. 27 नोव्हेंबर आपलं 29 नोव्हेंबर हिस्ट्री इकॉनॉमी, आणि त्याच्या पुढे प्रत्येक याला तुम्हाला हिस्ट्री, इकॉनॉमी, सीसॅट आणि सायन्स हेच कंटिन्यू दिसत आहेत. बरोबर, हिस्ट्री, इकॉनॉमी, सीसॅट आणि सायन्स, त्यामुळे एका वेळेला तुमचे 4 सब्जेक्ट ते रन होणार आहेत. साधारणपणे ते संपल्यानंतर इकॉनॉमीची टेस्ट आहे 3 डिसेंबरला एक इकॉनॉमीची टेस्ट आहे. पहिली टेस्ट तुमची कधी असणार आहे 3 डिसेंबरला. 3 डिसेंबरला पाहिलं बघा इकॉनॉमी टेस्ट 1 असं लिहिलेलं आहे का तुमच्या याच्यावर पाहिजे तर मार्क करून ठेवा. टेस्टला काहीतरी अंडरलाईन करायचं असेल किंवा काही मार्क करायचं असेल पर्टिक्युलरली स्टार वगैरे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. 3 डिसेंबर मिळालं सर्वांना. त्यानंतर 10 डिसेंबर हिस्ट्री टेस्ट 1 मिळालं. अशा पद्धतीने टेस्टचे तुम्ही सेशन मार्क करू शकता. 16 डिसेंबरला बघा काय दिलेलं आहे इकॉनॉमी रिव्हिजन. ऑब्वियसली गरजेचे आहे की नाही इकॉनॉमी रिव्हिजन. पार्ट 2 संपल्यानंतर इकॉनॉमीचा ते टेस्ट 2 जी आहे इकॉनॉमीची दुसऱ्या दिवशी 17 डिसेंबरला तत्पूर्वी आपल्याला इकॉनॉमीची रिव्हिजन घ्यायची आहे. त्या रिव्हिजनला याला सर तो लेक्चर कंडक्ट करणार आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे इकॉनॉमी तुम्हाला बूस्ट केली पाहिजे फॉर युअर मार्क्स तुमचे वाढण्यासाठी. बरोबर, त्यासाठी तुम्हाला सर सांगणार आहे. आणि पुढे आपला लेक्चर चालू होते कोणते त्याच्या अगोदरच क्वालिटी. क्वालिटी एकदा तुमचा चालू झाला मग क्वालिटी, हिस्ट्री हे आपलं चालू राहणार. आणि हिस्ट्री आपलं एंड झाल्यानंतर 3 जानेवारीला जिओग्राफी फंडामेंटल चालू होणार आहे. काय आहे जिओग्राफी फंडामेंटल? जिओग्राफी फंडामेंटल जे आहे तो कन्सेप्च्युअली महत्त्वाचा पार्ट आहे. कसा पार्ट आहे? कन्सेप्च्युअली म्हणजे काय, त्याच्या संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. साधारणपणे पृथ्वीचा अंतरंग, त्याला इंटेरियर ऑफ अर्थ असं इंग्लिश मध्ये म्हणतो. त्यानंतर अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो आणि भूकंप आणि ज्वालामुखी, त्यानंतर खडकांचे प्रकार, टाइप्स ऑफ रॉक्स, आणि आपल्याला काही जे कारक दिलेले आहेत म्हणजे जे लँडफॉर्म्स आहेत, भूरूप आहेत, त्यांची एक माहिती आपल्याला तिथे घ्यावी लागते. साधारणपणे सोपा असा टॉपिक आहे मुळामध्ये तो. जर आपण याला ऑब्झर्वेशन केलं असेल तर म्हणजे तुम्ही रस्त्यावरती चालताना जर डोळ्यावर पट्टी टाकून जर चालणार असाल तर तुम्हाला तो अवघड जाईल. ऑब्विसली जर निसर्ग बघत जर चालत असाल तर तुम्हाला तो व्हिज्युअल याने तुम्हाला तो जास्त सोपा पडतो. कारण साधारणपणे जेव्हा ना दगडाचं एक्सफोलिएशन असतं म्हणजे दगडाचं काय होतं, एक्सफोलिएशन नावाची एक प्रक्रिया आहे दगडावरती, ज्याच्यामध्ये दगडाचे जे पार्ट असतात त्याच्यामध्ये पाणी वाहून 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 त्याचे जसं कांद्याची साल आपण कशी काढतो तर दगडाचा असा वरचा लेयर खाली पडतो. कधी बघितलं असं? जिथे पाणी मोठ्या प्रमाणात असतं, पाणी सतत असतं तर दगडाचा वरचा लेयर पडतो, पाणी पण असणार आणि ऊन पण मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे अल्टरनेटिव्हली ड्राय आणि वेट. ड्राय म्हणजे काय? शुष्क म्हणजे कोरडे प्रकार आहे, वेट म्हणजे ओलं.
तर असं जे होतं तेव्हा ते आकुंचन प्रसारण पावतं आणि आकुंचन प्रसारण पावता पावता त्याचं आहे ना असं कांद्याची साल कशी काढावी त्याच्यामुळे दगडाचं वरची लेअर निघते. ओके, आता हे ज्याने ना साधारणपणे कुठेतरी वॉटरफॉल म्हणजे धबधबा असेल तिथे पाहिलेलं असेल किंवा कोणीतरी इतर ठिकाणी पाहिलेलं असेल तर त्याला ते पटकन लक्षात राहतं आणि कायमचं लक्षात राहतं. बरोबर, तर तशा प्रकारे इमेजिंग देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकाचे मोबाईल त्यावेळेला जिओग्राफी फंडामेंटल असणं गरजेचं आहे. मोबाईल का, कारण तशा प्रकारचे इमेजेस आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे. एक कन्सेप्ट शिकवल्यानंतर लगेच त्याची इमेज फॉरवर्ड करणार जेणेकरून तुम्हाला ते जास्त लक्षात राहावे. ओके, व्हिज्युअल इमेजिंग सगळ्यांकडे असेलच असं मला नाही, कारण काही जणांनी कदाचित एक्सप्लोरेशन नसेल बघितलेलं तर त्यांना ते सांगितलं जाईल अशा प्रकारे बाबा ते दिसतं. जर ते तुमच्या मनात बसलं तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. क्लिअर आहे? याच्याबद्दल कोणाला डाऊट जिओग्राफी फंडामेंटल बद्दल? त्यानंतर पुढे जर गेलो आपण जिओग्राफी फंडामेंटलची टेस्ट वगैरे संपल्यानंतर आपलं 23 जानेवारीला सगळ्यात दुसरं 23 जानेवारी काय लिहिलंय? सीसॅट लेक्चर 18 आणि सायन्स लेक्चर. तिथे आपलं सीसॅट आणि सायन्स आपलं 23 जानेवारीला संपणार आहे. म्हणजे तुमच्या एक्झामच्या 1 महिन्या अगोदरच संपवलं जाणार आहे. का? कारण याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क घेता येतात. बघा सीसॅट मध्ये किती दिलेले आहेत? आपले 12 मार्क पर्यंत तुम्हाला जाऊ शकतं. सायन्स मध्ये किती दिलेले आहेत? सरांनी तर सरांमध्ये 15 च्या 15 तरी तुम्ही तिथे घेऊन जाऊ शकता. सायन्स काय असतं? सायन्स आपल्याला जे नोट्स असतात त्या नोट्स मध्ये आपण काही मागे न ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि यांना जे टॅब्युलर फॉरवर्ड मध्ये नोट्स दिलेले आहेत त्या टॅब्युलर फॉरवर्ड मध्ये दिलेल्या नोट्स नुसार तुम्ही प्रत्येक गोष्ट कंप्लीट करू शकता. ओके, साधारणपणे ह्यूमन डिसीज न्यूट्रिशन पूर्णपणे टॅब्युलर मध्ये दिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑर्गॅनिझम आहे, इव्हन टिश्यू जे आहेत एक्सिटेलियर टिश्यूज वगैरे त्याला आपण अभिस्तर उक्ती म्हणतो. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही स्वरूपात बायलिंग्वेज देण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. ओके, सर्वांना ते नोट्स माहित असेल, काही जणांनी पाहिले असेल, काही जणांना पाहायचे असतील अजून तर ते तुम्ही बघू पण शकता आणि ते आपण कंप्लीट करू शकतो. 1 महिना अगोदर संपता याचा आपल्याला ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. उलटा काय घ्यायचा आहे? ऍडव्हान्टेज. 1 महिना अगोदर संपते म्हणजे काय? आपल्याला ते एंड करायचं आहे आणि सीसॅट आणि सायन्सची पूर्ण 1 महिन्याचा उरणारा 26 फेब्रुवारी पर्यंत फक्त काय करायचं आपल्याला? रिव्हिजन करत राहायचं. रिव्हिजन फुल प्रमाणे जर केलं तर 26 फेब्रुवारीची पोस्ट तुम्हाला डायरेक्टली हातात भेटू शकते. ओके, त्याच्यामध्ये जर तुम्ही केला ठीक आहे. इथपर्यंत कुठे आलेलो आपण? स्ट्रॅटेजी लेक्चर जे आपण होते ते बघता बघता आपण सीसॅटच्या लास्ट आणि सायन्सच्या लास्ट लेक्चर पर्यंत आलेलो आहोत. ओके, एक स्ट्रॅटेजी लेक्चर आपला 7 जानेवारीचा राहिलेला आहे. 7 जानेवारीचा जो स्ट्रॅटेजी लेक्चर होता तो पेपर सॉल्व्हिंग मेथड होते. साधारण पेपर सोडवताना कशा प्रकारे सोडवावा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एमसीक्यू सॉल्व्ह करण्यात विल बी अ डिफरंट मॅटर, पण पेपर सॉल्व्ह करताना साधारणपणे कशा प्रकारे सॉल्व्ह केला पाहिजे, मानसिकता कशा प्रकारे ठेवली पाहिजे असा विषय तिथे आपण हाताळणार आहोत 7 जानेवारीला. साधारणपणे त्यावेळेला काही जणांनी 2 जानेवारीचा पेपर दिलेला असेल त्याचा सुद्धा एक्सपिरियन्स जे आहे तुम्हाला मुलं शेअर करतात. तो एक्सपिरियन्स सुद्धा आपण तिथे 26 फेब्रुवारीच्या दृष्टिकोनातून वापरणार आहोत. ओके, ही गोष्ट परत एकदा सांगतो. 2 जानेवारीला बरीच मुलं एक्झाम देणार, म्हणजे तिकडची असतील किंवा बाहेरची असतील. बऱ्याच मुलांचा मला रिप्लाय येतो, सर अशा पद्धतीने झालेला आहे, हे मला कळलं. एमपीएससी आता अशा प्रकारे पेपर काढायला लागली आहे, आयोगाचा पॅटर्न सर चेंज झालेला आहे. हे साधारणपणे पेपर झाल्यानंतर मुलांचं कॉमन वाक्य असतं. कॉमन वाक्य काय असतं? एमपीएससीचा पॅटर्न चेंज झालेला आहे. ओके, पॅटर्न चेंज झालेला नसतोय, मुळात पॅटर्न तोच असतोय. त्यांचा आहे ना डायनॅमिक त्यांची चेंजेस झाले असतात. डायनॅमिक म्हणजे काय? करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून. आणि ते जर आपण बेसिकला जोडण्याचा आपल्याकडे एक पॅटर्न आहे ना ऑलरेडी, करंट टू बेसिक अप्रोच. आपण जे करंट आहे ते बेसिकला जोडण्याचा प्रयत्न केला तर ती डायनॅमिसिटी आपण याला कमी करू शकतो आणि आपल्याला एमपीएससी चा पॅटर्न चेंज झाला ही म्हणण्याची पाळी आपल्यावरती येणार. समजतं मला काय म्हणायचंय? मुलं जे 2 जानेवारीला देणार, भरपूर मुलं देणार 2 जानेवारीला पेपर, ते मला यांना काय देतील? त्यांचे काय अभिप्राय असतील ते देणार. त्या अभिप्रायानुसार 7 जानेवारीला आपण पेपर सॉल्व्हिंग मेथड मध्ये मुलांचे कुठे काही प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागले ते प्रॉब्लेमला आधार ठेवून त्याचं सोल्युशन मी 7 जानेवारीला तुम्हाला देणार आहे. साधारण मला स्वतःला 5 दिवस ठेवले. 2 जानेवारीला पेपर आहे, 5 दिवसात मुलांचे अभिप्राय येतील. काही जणांचे त्याच्यामध्ये मार्क आलेले असतील, कारण आन्सर की येऊन जाते पहिली वगैरे, त्यामुळे मार्क्स पण मुलांचे कळू शकतात. समजतं याचं आपण 7 जानेवारी का ठेवले 5 दिवसाचा गॅप ठेवून? बोला डाऊट याच्याबद्दल? पुढे बघ आपण गेलो तर जिओग्राफी इंडिया हे आपलं चालू झालेलं आहे. आपलं हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, सीसॅट
हे संपल्यानंतर आपलं काय राहिलं फक्त इंडियन जिओग्राफी, महाराष्ट्र जिओग्राफी आणि त्याच्यानंतर पुढे काय आपलं पंचायत राज. बघा पुढे तुम्ही गेले तर पॉलिटी आपलं एंड होणार, 15 लेक्चर्स तिथे दिलेले आहेत. जिओग्राफी महाराष्ट्र एकदा सीसेट संपलं ना, सीसेट आणि सायन्स आपण शनिवार रविवार घेत होतो बरोबर की नाही, तर सीसेट आता शनिवार रविवार करायचं काय, तर जिओग्राफी महाराष्ट्र आणि 2 लेक्चर एन्व्हायरमेंटचे आपण घेणार आहोत. एन्व्हायरमेंट लेक्चर 1 आणि एन्व्हायरमेंट लेक्चर 2. 2 लेक्चर मध्ये एन्व्हायरमेंट व्यवस्थित कंप्लीट होऊन जातं. त्याच्यानंतर जिओग्राफी महाराष्ट्र 3, 4, 5, 6 बघा तसं खाली 5 फेब्रुवारी आणि 6 फेब्रुवारी पाहून घेऊ शकता. 3, 4 आणि 5, 6. आणि त्याच्यानंतर पुढे गेलो तर जिओग्राफी इंडिया आपलं रिव्हिजन लेक्चर 8 फेब्रुवारीला असणार आणि जिओग्राफी इंडिया तिथे संपेल. आणि त्याच्यानंतर आपली जिओग्राफी महाराष्ट्राची टेस्ट आणि जिओग्राफी इंडियाची टेस्ट अनुक्रमे 13 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीला आहेत. बघा जिओग्राफी महाराष्ट्राची टेस्ट, जिओग्राफी इंडियाची टेस्ट 13 फेब्रुवारी 11 फेब्रुवारीला आहेत. आणि पंचायत राज संपल्यानंतर 16, 17 हे आपल्याला तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर एक्स्ट्रा डे दिलेले आहेत. Those extra day can be accumulated by the lectures also or can be accumulated by the revision lectures also. त्या वेळेला तुमचे एक्स्ट्रा लेक्चर्स किंवा एखादे रिव्हिजन लेक्चर सुद्धा असू शकतात. आणि एकदा पंचायत राजची टेस्ट झाली तर दॅट विल बी युअर फायनल टेस्ट. जसं मगाशी सरांनी सांगितलं की पंचायत राजचे प्रश्न फारच वेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत. काही काही ऍक्च्युअली कॉमन सेन्सचे प्रश्न सुद्धा मुलांना अवघड गेले. जसं सरांनी सांगितलं की साधारणपणे जो काही ना ग्रामपंचायतीची कागद असतात की ग्रामपंचायतीचे काही नोटिफिकेशन्स असतात, रेग्युलेशन्स असतात, त्याची जी कागद असतात ती कोणाकडे असतात, कोण जबाबदारी घेतं, तर ग्रामसेवकाकडे जाण्याच्या ऐवजी बरेच जण कुठे गेले, ही चूक होणं स्वाभाविक आहे. तर ना ती चूक न होण्यासाठी पंचायत राज आपल्याला ताजं डोक्यात ठेवून जायचं. ताजं म्हणजे समजलं ओके, तर ताजं डोक्यात ठेवून जायचं आहे कारण तो मुळात विषय क्लिष्ट आहे. एव्हाना कसं आहे आपले 1950 पासूनच म्हणजे एव्हाना आपलं महाराष्ट्र राज्य तयार होण्याच्या पूर्वीच पंचायत राज आपल्या महाराष्ट्रात आलेले होते, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने ते चालत होते. आणि ना नंतर जेव्हा आपलं 72, 73 आपलं 73, 74 आपले जे चालले घटना दुरुस्ती वगैरे आल्या, त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे अख्ख्या इंडियामध्ये कॉमन लेवलचं पंचायत राज आलं आणि त्याच्यावरती आपलं जे चाललं आणि जुनं जे चाललं याचे सुद्धा एमपीएससी कधी कधी निर्धार करू शकते. ते पूर्णपणे सर तेच मला सांगतील. पंचायत राजचे लेक्चर्स असणार आहेत. 4 लेक्चर मध्ये पंचायत राज टोटली आपण कंप्लीट करून येवाना त्याची एक सेपरेट टेस्ट सुद्धा घेणार आहोत. ओके, त्यानंतर रिव्हिजन डेज आहेत. एमसीक्यू स्ट्रॅटेजी 2 जसं मगाशी सांगितलं तिथे होणारच होणार. रिव्हिजन डे झाल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहे 1, 2 आणि 3 आणि त्याचे डिस्कशन आणि अनालिसिस त्याच दिवशी असणार आहे. साधारणपणे 22 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी तुम्हाला पूर्ण दिवसच जवळपास इथे राहायचं आहे. समजतंय? एकदा सकाळी मॉर्निंगला आले तो पेपर द्यायचा, तो पेपर दिल्यानंतर तो चेक होणार, सगळ्यांची येणार लगेच मार्कशीट लगेच सगळ्यांचे असणार ते येणार. लगेच दुपारी आपलं त्याचं काय असणार आहे, डिस्कशन लेक्चर असणार आहे, अनालिसिस असणार आहे, कुठे कोणाच्या कोणत्या चुका होतात आणि पर्सनल लेवलवरती पण आपल्याला ते डिस्कशन करून घ्यायचं आहे. पर्सनल लेवल म्हणजे काय, आता सगळ्यांचं झालं सपोज इथे, तर प्रत्येकाने आपल्याला चुका लिहून घेणार आणि इंडिव्हिज्युअली मला किंवा नितीन सरांना भेटायचं आहे. ओके, का, कारण 3 दिवसामध्ये आपल्याला ज्या चुका होतील ते आपल्याला त्याच दिवशी आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे, त्याच दिवशी. दुसरा दिवस कळत नाही कारण चुका मुळात असणारच कमी एवढे सेक्शनल टेस्ट झाल्या नंतर. ज्या काही असतील आणि थोड्याफार जरी असल्या तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नाहीये. उलट चुका 2 दिवस 4 दिवस आधी कळायला ते बरं आहे की नाही. 26 फेब्रुवारीला अचानकपणे ना चुकांचा बाजार लागण्याच्या अगोदर तुम्हाला इथेच जर चुकांचा काही एक अनुभूती भेटलेली आहे तर तुला चांगली गोष्ट आहे. चुका दिसल्या असं नको म्हणू, चुकांची अनुभूती झाली असं म्हणा, तर ते आता छान वाटतं आहे ना. दिसल्या म्हणजे कसं वाटतं की चुका दिसल्या, वाईटच काहीतरी घडले, अनुभूती झाली उलट चांगली गोष्ट आहे. चुका दिसल्या तुम्हाला, चुकांची अनुभूती झाली. ओके, त्याच्यानंतर जसं सरांनी सांगितलं की 1 दिवसाआधी कम्प्लिटली रेस्ट घ्यायचा आहे. कम्प्लिटली रेस्ट घ्यायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही ॲटलास वरती नजर फिरवू शकता. ॲटलास वरती नजर फिरवा, वरच्यावर सीसॅटच्या पाहिजे ना, फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह नका करू, फक्त फॉर्म्युला बघा वरच्यावर, त्याच्यापेक्षा काही जास्त करू नका. ओके, ॲटलास मध्ये साधारणपणे हिस्ट्री, सायन्स, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, एव्हाना इकॉनॉमी सुद्धा तुम्ही ॲटलास वरती टाकू शकता. काही टॉपिक्स टाकू शकता तिथे. ओके, साधारणपणे लोकसंख्या शास्त्र हे जो आहे म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये डेमोग्राफिक्स म्हणतो, तो जर तुम्ही आरामात टाकू शकता. कशावरती, मॅप वरती, की साधारणपणे कोणता सर्वाधिक घनदाट असलेला जिल्हा आहे, सर्वाधिक कोणता असं लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, सर्वाधिक असं स्त्री गुणोत्तर कुठे आहे, स्त्री पुरुष गुणोत्तर सेक्स रेशो कुठे आहे, बरोबर, लिंग गुणोत्तर ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने बनवू शकता की नाही. मग मॅप जे असतात तुमचे, मॅप मध्ये बरेचसे मॅप असे असतात आणि एव्हा तुम्ही जर
सौदी अटलास घेतला किंवा ऑक्सफर्ड अटलास घेतला, ऑक्सफर्ड अटलास मध्ये तुम्हाला इंडियाचे फ्री मॅप भेटून जातात. फ्री मॅप म्हणजे काहीच नसतं त्या मॅपमध्ये, क्लायमेटचे मॅप असतात की इथे जास्त पाऊस पडतो इथे कमी पडतो. विचार करून कोण कोणत्या राज्यात जास्त पडतो कोणत्या राज्यात कमी पडतो, कोणत्या राज्यात 200 ते 300 च्या मध्ये पडतो, नाही आता पण नाही विचारलं कधीच. ओके, हा महाराष्ट्रामध्ये एक वेळ विचारते पण इंडियाच्या बाबतीत नाही. तर ते मॅप मोठे पडलेत ना असेच, तर ते मॅप मध्ये काहीतरी भरून टाका. 26 जानेवारी होणार आहे, 26 जानेवारीला परेड असणार, बरोबर. प्रत्येक राज्य आपल्या राज्याचं वैशिष्ट्य तिथे परेड मध्ये दाखवतं, बरोबर की नाही. त्या राज्याचं वैशिष्ट्य परेड मध्ये दाखवल्यानंतर साधारणपणे ती कला असू शकते, बरोबर. शक्यतो कलेच्या संदर्भात दाखवलं जातं किंवा कधी कला कधी इतिहास किंवा इतर गोष्टी लिटरेचर वगैरे ज्याला आपण म्हणतो साहित्य, ते साहित्य गोष्टी सुद्धा दाखवले जातात. ओके, समजा तिथे आसामचा जो बिहू आपले आसामचे वगैरे जे डान्सेस आहेत किंवा ओरिसाचे काही डान्सेस आहेत ते जर त्यांनी दाखवले तर तुम्ही काय करायचं, लगेच अटलास उचलायचा. एक मोकळा मॅप असेल इंडियाचा, म्हणजे मोकळा नसतो तो क्लायमेटचा असतो, तो क्लायमेट आपण काय वाचत नाही, तो क्लायमेटचा मॅप उचलायचा, त्याच्यावरती जायचं, त्याच्यावरती लिहायचं क्लायमेट कट करायचं, लिहायचं 26 जानेवारी 2022 आणि तिथे प्रत्येक राज्याचं काय काय झालेलं होतं त्या परेडला ते लिहून काढायचं. ओके, असं विचारलेलं आहे. लाई हरदोबा जे यूपीएससी मध्ये जो प्रश्न आला होता तो डायरेक्टली त्याच्यातून आला होता 26 जानेवारी. समजतंय. तर जी कोणती एक्झाम असेल त्या एक्झाम मध्ये प्रश्न तिथेच येऊ शकतात. म्हणजे साधारणपणे या ज्या ट्रिक्स आपण याला थोड्या यूज केल्या तर त्या ट्रिक्स तुम्हाला हेल्पफुल होत आहे. मुळात स्टडी जास्तीत जास्त लेंदी न करता स्मार्ट वेने केलं तर त्याला आपल्याला थोडंफार आपल्या आटोक्यात आणता येऊ शकतं. जर ते आटोक्यात आलं तर ते कम्प्लीट राहतं. ओके, आता आपण बघणार आहे साधारणपणे पुस्तकांची मांडणी. सर्वसामान्य फास्ट ट्रॅकचा साधारणपणे आराखडा कळलेला आहे का? डिटेल मध्ये ऑब्वियसली आपण जाणारच आहोत. आता आपण याला पुस्तकांची मागणी बघितली, आपण एक एक पुस्तक उचललेले रेफरन्स बुकचं त्या पुस्तकांची मांडणी जर बघितली तर बघा इथे आपण याला काही मांडणी ऑलरेडी केलेली आहे. मी वरच्यावर सांगतो, लिहून तशी घ्यायची तशी गरज नाही, साधारण वरच्यावर सांगतो. पंचायत राज साधारणपणे 250 पानांचं पुस्तक आहे. ओके, जिओग्राफी ते 310 पानांचं पुस्तक आहे. ओके, कोळंबे इतिहासाचं पुस्तक आहे, सपोज ते 290 पानांचं आहे. विज्ञानाचं पुस्तक आहे ते 420 पानांचं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डायग्राम्स भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. त्यानंतर राज्यशास्त्र ते 300 पानांचं पुस्तक आहे. इकॉनॉमी आहे 380 पानांचं. करंट अफेअर जे आपण बघितलंय ते 6 माही आपण एक पकडलेली होती, तर 6 माहीची साधारणपणे सर्वात मोठी 6 माही 460 पानांची आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सीसॅट याचं पुस्तक सुद्धा आपण काउंट केलेलं आहे ते 340 पानांचं आहे. ओके, पंचायत राज 250, भूगोल 310, इतिहास 290, विज्ञान 420, राज्यशास्त्र 300, इकॉनॉमी 380, करंट अफेअर 460 6 माहीच्या स्वरूपातून केलं तर आणि सीसॅट 340. साधारणपणे याचा व्यवस्थित आराखडा जर आपण केलं तर 2600 2700 पानांचं ते होत आहे. 2600 ते 2700 पर्यंत तुम्हाला वाचन गरजेचं आहे मुळातच. त्याला जर 30 ने डिवाइड केलं साधारणपणे तुमचं 30 पानांपेक्षा कमी पानं तुम्ही दिवसातून वाचली पाहिजे असं ते तुम्हाला सांगतं कॅल्क्युलेशन. 90 ने आपण त्याला डिवाइड केलं किती नाही 90 म्हणजे 90 दिवस आपले जे आपण ठरवणार आहोत तेव्हा तुम्ही काय काय पुस्तक ऑलरेडी वाचलेली असेल तर ते रिव्हिजन स्वरूपात परत एकदा वाचू शकता. आणि याला आपल्याला टार्गेट ठेवायचंय, हे सांगते की तुम्ही 30 पानं जरी वाचली तरी कंप्लीट होतंय. आपण टार्गेट ठेवायचंय मिनिमम 40 to 50 पेजेस. 40 ते 50 पानं दिवसाला जर तुम्ही वाचू शकता की नाही वाचू शकता मला सांगा. एका तासाला किती पानं वाचतात? तर एका तासाला 10 पानं वाचू शकता की नाही? म्हणजे ऑब्वियसली स्पीड हळूहळू वाढणारच. साधारण पुस्तकं कशी वाचली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला एक लेक्चर मध्ये असणार आहे. पुस्तकं कशी वाचली पाहिजे, वाचताना कोणत्या प्रकारचे पॉइंट्स तुम्ही मार्क केले पाहिजे, कोणत्या प्रकारचे मार्क्स अवॉइड केले पाहिजे. फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग, हे ना थर्ड रीडिंगचे जे आपले स्टाईल्स आहेत काय काय मुलांना ते ऑलरेडी सांगितलेले आहेत, काय काय मुलांना अजून डीप मध्ये अजून आपण सांगूया. ओके, त्याचा अजून सेकंड रीडिंग थर्ड रीडिंगचे सुद्धा आपल्याला पार्ट कडे जायचं आहे. तर ते जर वाचलं तर तुमचे जे 40 पानं जे आहेत ते 40 पानं दिवसाला आरामात होऊ शकतात. जर 4 तासात होऊ शकतात, प्रत्येक तासाला 10 पानं वाचली तर, बरोबर आहे. प्रत्येक तासाला 10 पानं वाचली 4 तासामध्ये तुमचे 40 पानं होतात आणि तुमच्या 12 तासाच्या शेड्यूल मध्ये तुमचे अजून पण 8 तास शिल्लक आहेत. 12 तास शेड्यूल आहे, 2 तास लेक्चर मध्ये गेले सपोजली, 4 तास गेले सपोज आपण 4 तास पकडले लेक्चर मध्ये गेले, 4 तास वाचायचे, 4 तास यायचे, परत 4 तास राहिले की नाही, 4 तास लेक्चर, 4 तास रीडिंग, अजून 4 तास राहिले रिव्हिजन आहे. सीसेट ऑलरेडी त्याच्यावर कव्हर केलं म्हणजे सीसेटला वेगळा टाइम द्यायची गरज नाही, म्हणजे अजून तुमचे 4 तास तुम्हाला देता येऊ शकतात अभ्यासाचे. ओके, तर अशा प्रकारे जर मांडणी केली तुम्ही दिवसाची 4 तास तुमचे रीडिंगचे गेलेच पाहिजे मिनिमम, ऑलरेडी त्याच्यापेक्षा वाढवू
शकतातच. 4 तास लेक्चरचे पकडा दिवसाचे. क्लिअर आहे? कोणाला डाऊट याच्यामध्ये? आणि उरलेला जो टाइम आहे 12 तास सोडून उरलेला, तर तुमचा ट्रॅव्हलिंग असू शकते, ट्रॅव्हलिंग मध्ये पण याला काही जण रीडिंग करू शकतात, किंवा याला तुमचं काही जेवण असेल, खावण असेल, झोपणं असेल, काय असेल ते इतर टाइम मध्ये जाणार. 12 तास म्हणजे दिवसाचा किमान अर्धा वेळ तुम्हाला तिकडे द्यायचा आहे, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून द्यायचा आहेच. ओके, त्यामुळे 40 मला दिवसाचं टार्गेट आतापासूनच डोक्यात ठेवा, आजपासूनच. साधारण लेक्चरचा प्लॅन तुमच्याकडे ऑलरेडी आहे. लेक्चरचा प्लॅन ऑलरेडी असल्याचं खास काम असं की तुम्ही ना उद्या काय साधारणपणे वाचून घ्यायचं याचा अंदाज ठेवू शकता. बरोबर, उद्या काय वाचायचं याचं, तो ऑफकोर्स हिस्ट्रीचा लेक्चर आहे, तर साधारणपणे हिस्ट्रीचा जो बुक आहे त्याचं किमान इंडेक्स तरी वाचलं पाहिजे. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, बरोबर ना? किमान अनुक्रमणिका ते वाचलं पाहिजे, कारण पहिला लेक्चर आहे. ओके, पहिल्या लेक्चर मध्ये साधारणपणे किती संपतंय याचा आधार घेऊन तुम्ही पहिल्या लेक्चरचा अभ्यास आणि दुसऱ्या लेक्चरचा अभ्यास सुद्धा करू शकता. इकॉनॉमी तुमचा लेक्चर आहे, इकॉनॉमी तुमचा 17 तारीख, बरोबर आहे का? 17 तारखेला इकॉनॉमीचा लेक्चर आहे. 17 तारखेला इकॉनॉमीचा लेक्चर साधारणपणे सगळ्यांना पुस्तक ऑलरेडी दिलेले आहेत. एक आठवड्यापूर्वीच YouTube वरती व्हिडिओ दिलेली होती, सर्वांनी पाहिली का? ओके, ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी पाहून घ्या, ज्यांना शेअर करायचे असेल शेअर करायचे करून घ्या. साधारणपणे त्याची पुस्तकं जे आहेत त्यांची ऑप्शनल पुस्तकं सुद्धा आपण दिलेली होती की तुमच्याकडे हे नाही तर हे ऑप्शन सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही साधारण आवडू शकता. तर या इकॉनॉमीचं तुमच्याकडे जे पुस्तक आहे रेफरन्स बुक त्याचं किमान अनुक्रमणिका तरी वाचली पाहिजे. इफ पॉसिबल माझं असं पर्टिक्युलरली म्हणणं आहे, शालेय पुस्तकांची रीडिंग तुमच्या लेक्चरच्या पूर्वी थोडीफार झाली पाहिजे. बघा काय सांगतो परत एकदा, शालेय पुस्तकांची रीडिंग लेक्चर सुरू होण्यापूर्वी तुमची झाली पाहिजे. शालेय पुस्तक काही वेळ घेत नाही मुळात जास्त. शालेय पुस्तक तुम्ही ना फावल्या वेळात वाचू शकता, अशा पद्धतीने सुद्धा कंप्लीट होऊ शकते. तेव्हा ना राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे जर 2 विषय पकडले तर शेवटी कुठे कुठे तर थोडीशी अशी जागा दिलेली आहे, त्याला आपण नागरिक शास्त्र म्हणतो. नागरिक शास्त्र अर्थशास्त्र माहितीये ना, तर ते छोटंसं पुस्तक राहतं, बरोबर आहे? तर तेवढं छोटंसं पुस्तक राहतं ते समजू शकता की नाही, संपू शकता की नाही, बरोबर? आणि लेक्चरच्या पूर्वी सपोजली ते कंप्लीट झाले तर त्याचा साधारणपणे लेक्चरचं ग्रास्पिंग जे आहे, लेक्चर समजण्याचं त्यातून आकलन करण्याचं जे काही स्पीड आहे तुमचा तो सुद्धा वाढू शकतो. एकदा तुमचं काही लेक्चर आकलन पूर्णपणे झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर डाऊट सुद्धा चांगल्या प्रकारे येतील. जे डाऊट अजून चांगल्या प्रकारे आले ते डाऊट सोडवायला सुद्धा आम्हाला चांगलं वाटेल. ओके, डाऊट चांगल्या प्रकारे येणारच जेव्हा लेक्चर त्या पद्धतीने कंप्लीट होतील तेव्हा. ओके, आता साधारणपणे हा आराखडा दिलेला आहे, पूर्णपणे फास्ट ट्रॅक बॅचची माहिती, त्याच्यानंतर आपल्या बुक्स किती कंप्लीट होऊ शकतात त्याची एक माहिती, आणि जर तुम्हाला माहित असेल की बकरचं जे काही आपण आहे सध्या तरी ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन आपण ठेवलेलं आहे. ओके, तरी पण 1 ते 2 कॉपी आपण याला लायब्ररीमध्ये ठेवणार आहोत, ते पाहिजे तर तशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता. ओके, किंवा ऑनलाईन तर प्रत्येकाच्या आपल्या जे स्टुडंट आहेत त्यांना तर काही ऑब्वियसली डायरेक्टली भेटते, त्यांना काही फ्री ऑफ कॉस्टच आहे, तेव्हा इतर कोणाला पाहिजे असेल तरी त्यांना आपण देऊ शकतो. हे बकरमध्ये जी मांडणी केलेली आहे ते करंट टू, ही जी मगाशी सांगितलं करंट टू बेसिक अप्रोच, या करंट टू बेसिक अप्रोचच्या संदर्भाने तिथे आपण मांडणी केलेली आहे की तुमचं करंट टू बेसिक अप्रोच कशा प्रकारे चालतं. आता त्याच्यामध्ये त्यांना एक बघू शकतो आपण, मी फक्त वरच्यावर सांगतोय, कोणाकडे नसेल तर काय हरकत नाही. पॉलिटी अँड स्कीम्स नावाचं दिलेलं आहे, राज्यशास्त्र व योजना. ओके, कारण योजनांवरती प्रश्न येणं तुम्ही बघितलं असेल, कोणतीही एक्झाम असो योजनांवरती प्रश्न येणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या योजना आणि राज्याच्या आपल्या राष्ट्राच्या म्हणजे भारताच्या महत्त्वाच्या योजना अशा दोन्ही प्रकारच्या योजना आपल्याला कराव्या लागतात. यावर चालू घडामोडींवरती आधारित लेक्चर YouTube सिरीज लेक्चर कालच आपण अपलोड केलेला आहे, हे पाहून घेऊ शकता. कालच आहे जो पॉलिटी राज्यशास्त्र ज्याला आपण नागरिक शास्त्र म्हणतो आणि चालू घडामोडी याचा पहिला एक अभ्यासक्रम अनालिसिस सारखा एक लेक्चर आपण YouTube वरती टाकलेला आहे, तो पाहून घ्यायचा आहे सर्वांना. ओके, त्याच्यामध्ये साधारणपणे भारतातील, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आणि जगातील अशा साधारणपणे 3 प्रकारचे आपण करंट अफेअरचे सेशन केले होते. महाराष्ट्रातील एवढा कव्हर होऊन जातात, पण भारतातील आणि जगातील जे करंट अफेअर आहेत ते कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याचा एक सोप्या भाषेमध्ये ते मेन्शन केलेलं आहे. एकदा पाहून घेतलं तर आपल्याला अंदाज येईल की बाबा अशा प्रकारे करंट अफेअर येऊ शकतात. नागरिक शास्त्राच्या याला 3 प्रकारचा आराखडा केलेला आहे, भारताचं संविधान, त्यानंतर ग्राम प्रशासन असेल किंवा आपलं जिल्हा प्रशासन असेल, तशा प्रकारचे प्रश्न, हे प्रश्न सुद्धा आपल्याला एमपीएससी मध्ये विचारले जातात, राज्यशास्त्र आपलं कंबाईंड मध्ये विचारले जातात आणि कंबाईंडच्या मेन्स मध्ये सुद्धा विचारले जातात. तर तो एक आराखडा सुद्धा कालच्याच YouTube सिरीज लेक्चर मध्ये दिलेला आहे, ही पहिली सिरीज होती.
A1 YouTube सिरीज मध्ये आपण अजून इतर जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा अपलोड करणार आहोत. साधारणपणे काही लेक्चर्स जे डिस्क्रिप्टिव्ह असतील, काही इन्फॉर्मेटिव्ह असतील, काही स्ट्रॅटेजी बेस्ड असतील. प्रत्येकाचा आता सध्या तरी आपण याला स्ट्रॅटेजी बेस्ड टाकत आहोत. अजूनपर्यंत इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर स्टार्ट झालेले नाही. पण लवकर YouTube चॅनल आपले इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर चालू होणार आहेत आणि ते सुद्धा तुम्ही पाहायचे आहेत कंपल्सरी. जिथून आपल्याला नॉलेज भेटते ते काय आपल्याला सोडायचं नाही. ओके, तर याच्या क्वालिटी स्कीम्स मध्ये तुम्ही पहिलेच बघू शकता स्वच्छ प्लास्टिक मुक्त भारत उपक्रम. स्वच्छ प्लास्टिक मुक्त भारत उपक्रम याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे बघा अभियानमध्ये 1 ते 31 ऑक्टोबर याच्यामध्ये ही स्कीम रन झाली होती. एवढंच लिहिले 1 ते 31 ऑक्टोबर. पुढे हे पण लिहिले 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे योजना चालू होती असं पण नाही लिहिले, फक्त 1 ते 31 ऑक्टोबर एवढंच लिहिले. दुसरं काय लिहिलेलं आहे कार्यक्रम श्रमदान, स्वच्छता जागृती यात्रा, स्वच्छता चॅम्पियन अवॉर्ड आणि ग्राम पंचायतीशी संवाद. बस संपलं. 2 पॉइंट मध्ये तो मुद्दा संपवलेला आहे. याचं कारण का प्रश्न आला तर इथेच घुमणार, याच्या पुढे जाणार नाही. उगाच एक पूर्णपणे पॅराग्राफ बनवणं, त्या पॅराग्राफचे परत पॉइंट काढणं एवढी आपल्याला काही करायचं नाही. उगाच तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला जास्त शब्द होतणार नाही. जास्त शब्द होतून चालणार आहे का? जेवढं गरजेचं आहे 2 पॉइंट मध्ये तेवढं आपल्याला कंप्लीट होऊन जाते. बखरचं डिस्कशन दर शुक्रवारी होणार आहे. दर शुक्रवारच्या डिस्कशन मध्ये तुम्हाला त्याची अनुभूती होऊ शकते. साधारण प्रत्येक जण जे पॉइंट्स काढतात एक्स्ट्रा पॉइंट सुद्धा आपल्यासोबत शेअर होऊ शकतात. पुढे जर आपण गेलो हिस्ट्री मध्ये, तर हिस्ट्री मध्ये आपण बघितलेलं आहे की रखमाबाई राऊत वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ, त्यांचं एक त्यांच्या जन्मासंबंधी माहिती दिलेली होती. त्यांचं फक्त 2च याच्यात म्हटलेलं आहे की त्यांचा बालविवाह झाला होता का. एमपीएससी असंच विचारतं. त्यांनी आयुष्यभरात जे काही केलेले ते तुम्हाला कुठूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, डॉक्टर रखमाबाई राऊत म्हणजे जे आपण आनंदीबाई जोशी म्हणतो त्यांच्यापेक्षाही आपल्या म्हणजे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर कोणते? डॉक्टर रखमाबाई राऊत. त्यांचं आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की बालविवाह झाला होता की नाही. बरोबर, आणि ना हे कोणी करत नाही. डायरेक्टली एवढं माहित असतं की ठीक आहे पहिले प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरचं, प्रॅक्टिस म्हणजे समजतंय ना, डॉक्टर प्रॅक्टिस करतात. काय वैद्यकीय सेवा देणाऱ्या भारतातील पहिल्या स्त्रीरोग तज्ञ. दुसरी गोष्ट ते हिंदू धर्मशास्त्र विवाहाच्या विरोधात होते. म्हणजे काय, जे हिंदू धर्मशास्त्र जे आहे, हिंदू धर्मशास्त्र विवाह हिंदूंच्या धर्मा पद्धतीने असला केला जाणारा विवाह याच्या विरोधात होते. हा पण त्यांचा एक सामाजिक दृष्ट्या झालेला मेन्शन केलेला पॉइंट आहे. दोन्ही पॉइंट मेन्शन केले. एक पॉइंट आहे पर्सनल बालविवाह झालेला, दुसरा पॉइंट आहे सामाजिक, म्हणजे त्यांचं पर्टिक्युलरली जे काही हिंदू धर्मशास्त्र विवाहाबद्दल मत आहे ते मत त्यांनी सांगितलेलं आहे. हे 2 पॉइंटच फक्त मेन्शन केले, बाकी काही मेन्शन केलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद येणार आहे. एवढंच मेन्शन केलेलं आहे, बाकी काही नाही. त्या ग्रंथामध्ये काय लिहिलं काय नाही लिहिलं. कारण जर प्रश्न आला तर ना साधारणपणे खालील कोणता ग्रंथ डॉक्टर बी आर आंबेडकरने लिहिलेला आहे त्याच्यामध्ये मुद्दामून द प्रॉब्लेम ऑफ रुपी टाकू शकणार. का टाकणार? कारण त्याचा आता पहिल्यांदाच त्याचा मराठी अनुवाद होतोय ना, पहिल्यांदाच मराठी अनुवाद होतो, तर त्या संदर्भात फक्त तेवढाच पॉइंट मेन्शन केलेला आहे. हा जरी इतिहासातील पॉइंट असला तरी आपल्याला तिथे कंप्लीट केला जाऊ शकतोय बखरच्या माध्यमातून सुद्धा, ज्यालाच आपण म्हणतो करंट टू बेसिक अप्रोच. म्हणजे करंट मध्ये मेन्शन केलेलं आहे साधारणपणे तो प्रॉब्लेम रुपीचा मराठी अनुवाद करण्याची गोष्ट आता महाराष्ट्र शासनामार्फत केली जाते. त्याचा येणं करंट मध्ये आलेला आहे, परंतु मुळात बेसिक मध्ये तो डॉक्टर बी आर आंबेडकर हिस्ट्रीच्या माध्यमातून है ना. हिस्ट्री मध्ये कुठेतरी समाज सुधारकांमध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, त्यांनी केलेली कार्य आहेत. तो प्रश्न मधलं नेमकं ते प्रॉब्लेम ऑफ रुपीज का विचारला जावं याचं कारण आहे, कारण ते करंट मध्ये लिंक झालेलं आहे. हे सगळ्यांना समजलेले आहे. करंट टू बेसिक अप्रोच. कोणाला डाऊट याच्यामध्ये? प्रज्ञा ऑल क्लिअर? हा पॉइंट कळालेला आहे. तर त्यामुळे हे जे बखर आपण टाकत आहोत, बखर मध्ये प्रत्येक पॉइंट काढण्याच्या अगोदर एमपीएससीचा जो दृष्टिकोन आहे तो विचारात धरला जातो की बाबा हे येऊ शकतो का प्रश्न. ते नाही आला तरी काय हरकत नाही, नॉलेजच आहे. परंतु आला तर दॅट विल फार बेटर फॉर यू. आणि त्यावेळेला तुम्ही 15 जे करंट अफेअरचे प्रश्न आहेत त्या 15 पैकी 12 जे मेन्शन केलेले आहे त्याच्याकडून हळूहळू 13, 14, 15 अशा ठिकाणी सुद्धा प्रवास करू शकता. आणि एक मार्क किती महत्वाचा आहे हे तुम्हाला माहितच आहे. एक मार्काने कट ऑफ मार्ग पुढे होऊन जाते. काटावर राहण्याच्या ऐवजी जर डायरेक्टली आपण पुढे मस्तपैकी 60-70 मार्क घेऊन जर बसलोय तर काही कोणाला टेन्शन आहे का? काही मुलांना कसं आपला समजली असं म्हणतात, भरपूर मुलं असतात, काही मुलांना भरपूर की मी काय आता कट ऑफ साधारणपणे 45 लागू शकतो, मला 46 मार्क आहे. कट ऑफ साधारणपणे 45 लागू शकतो, शक्यता
मला 46 आहे, त्या मुलाला काही न म्हणावं, अभ्यास करताना टेन्शन असतं की नाही, बरोबर नाही? आपल्याला जर टेन्शन न घेता आपल्याला डायरेक्टली कट ऑफ पेक्षा एकदम पुढे जायचं आहे आणि ते कट ऑफ पेक्षा एकदम जर पुढे गेलो तर आपल्याला ते टेन्शन राहणार नाही आणि जे मेन्सचा अभ्यास राहणार आहे त्या मेन्सच्या अभ्यासामध्ये मराठी, इंग्रजी आणि प्रत्येक तुमच्या याच्यानुसार चॉईसेस नुसार आपण ते ना पॉलिटी, अर्थशास्त्र, म्हणजे पॉलिटी म्हणजे आपलं राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र म्हणू शकतो आपण त्याला, अर्थशास्त्र आणि लॉ म्हणजे कायदे, हे आपण तसे कव्हर करून घेणार आहोत. प्रत्येकाने तसे लेक्चर करायचेच आहेत. एव्हाना कम्प्युटर टेक्नॉलॉजी हा सुद्धा टॉपिक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. कम्प्युटर टेक्नॉलॉजी संगणक तंत्रज्ञान, ओके, कारण संगणक तंत्रज्ञानावरती सुद्धा प्रश्न आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणजे माहितीचा अधिकारावरती सुद्धा प्रश्न आहेत. माहितीचा अधिकार माहिती आहे सगळ्यांना, राईट, आरटीआय 2005 असं त्याला म्हटलं जातं, माहितीचा अधिकार 2005. ओके, तर तसे जे प्रश्न आहेत ते येतातच आणि ते प्रश्न आपल्याला लगेच प्रिलिम संपली की तुम्हाला मिनिमम म्हणजे 26 फेब्रुवारीचा डी-डे तुमचा झाला. डी-डे म्हणजे काय, तिथे आता काहीतरी डायरेक्टच वार करायचा आहे, फक्त तेवढंच राहिलं. ते जर तुमचं झालं तर त्याच्यानंतर मिनिमम तुम्हाला 2 दिवसाचं रेस्ट असणार, त्याच्यानंतर लगेच आपलं चालू होणार. साधारणपणे किमान तुम्ही 1 मार्च तरी पकडून चला. 1 मार्चला आपण परत तुम्हाला यायचंय, 2 दिवस 3 दिवस काय करायचंय तो आराम करा, जेवढं मनाला शांती घ्यायची ती घ्या, लगेच आपलं 1 मार्च पासून चालू होणार. आणि 1 मार्च पासून लगेच मेन्सच्या दृष्टीने होणार आणि प्रत्येकाची कट ऑफ अशाच पद्धतीने लागले पाहिजे जे ना मेन्सलाच मी आहे असं फिक्स झालं पाहिजे डोक्यामध्ये. मी ना बाबा इथे असेल की नसेल, असेल की नसेल असा काही विचार करायचा नाही. मेन्सला आहेच, मेन्सची तयारी करायचीच आहे आणि मेन्स येऊन डायरेक्टली एसटीआय, एएसओ, पीएसआय जी पोस्ट तुम्हाला वाटते की बाबा या पर्टिक्युलर पोस्ट रिलेटेड मला आकर्षण आहे, या पोस्ट मला हातात घेण्याची इच्छा आहे, ती पोस्ट घ्यायची आहे. तेव्हा ग्रुप सी चे जे डिक्लेरेशन आहे ते ग्रुप सी च्या डिक्लेरेशन बद्दल सुद्धा आपण एकदा चर्चा करू. हे पर्टिक्युलरली वर्कशॉप चालता एकदा. ओके, कोणाला डाउट्स वगैरे आहेत का विचारू शकता बिंदास. फास्ट ट्रॅक बद्दल कोणता डाउट असेल तर, बखर बद्दल कोणता डाउट असेल तर, किंवा आपल्या जे मगाशी मी सांगितलं पुस्तकांचे पानं त्याच्याबद्दल कोणता डाउट असेल. बघा आता आपल्याकडे साधारणपणे मुलं काय विचार करतात, अभ्यास करतात, मी थोडासा लास्ट सेक्शन कडे जातो. याच्याबद्दल मला डाऊट आहे ना पक्का, ठीक आहे, ते लास्ट सेक्शन झाल्यानंतर सुद्धा विचारू शकता. लास्ट सेक्शन असं आहे की साधारणपणे तुम्ही अभ्यास करताना जे विचार करता की ना लेक्चर झालं, अभ्यास संपला, ही फार चुकीची संकल्पना आहे. लेक्चर मध्ये कधीही 100% शिकवलं जात नाही. माझं असं मत आहे की लेक्चर मध्ये ना साधारणपणे 60% सुद्धा कंप्लीट होत नाही. आणि हे मी नाही, कोणताही सर असो कोणतेही असो ते ऑब्विसली सांगते सर बरोबर ना, लेक्चर मध्ये कधीही पूर्ण 100% कोणीही कंप्लीट करू शकत नाही. एव्हाना देव जरी शिकवायला आला तरी तो 100% शिकू शकणार नाही. कारण लेक्चर आहे, त्याला लिमिटेशन आहे, 2 आवर्स लिमिटेशन आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्याला पर्टिक्युलर डिलिव्हरन्स लिमिटेशन आहे. पुन्हा त्या डिलिव्हरन्स झाल्यानंतर म्हणजे इथून मी दिलेलं आहे पण तिथे नाही आत्मसात तुम्ही जे करत आहे ते ग्रहण करत आहे, ते ग्रहण करण्यासाठी सुद्धा एक लिमिटेशन आहे, ते ग्रास्प करण्यासाठी सुद्धा लिमिटेशन आहे. हे सर्व लिमिटेशन जर आपण यांना ओव्हरकम करायचं असेल तर आपल्याला पुढच्या काही ट्रिक्स यूज कराव्या लागतील. पहिलं आहे काय, लेक्चर. हा ऑब्विसली याला एक महत्त्वाचा पार्ट राहणार आहे. लेक्चरच्या पूर्वी काही वाचन झालं पाहिजे. जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन्स तुम्ही वाचून घेतले पाहिजे. माझा असा आग्रह आहे की शालेय पुस्तकांचं सुद्धा तुम्हाला वाचन झालं पाहिजे. ओके, शालेय पुस्तकांची डेटा सगळ्यांना भेटलेला आहे. जुनी जी पुस्तकं आहेत ती लवकर आपण टेलिग्राम वरती अपलोड करत आहोत. कोण टेलिग्रामवर नाही आहे ते बिंदास सांगा, काही हरकत नाही, सगळेच आहेत टेलिग्राम वरती. एमपीसी टेलिग्राम झालंच आहे ना. तर टेलिग्राम वरती सगळे आहेत. काही लोक इंस्टाग्राम वरती असतील नसतील तर आपल्या त्या दोन्ही याच्यावरती खास करून टेलिग्राम वरती आणि इंस्टाग्राम वरती आपले जास्तीत जास्त स्टडी रिलेटेड आणि स्टडी रिलेटेड मटेरियल येत असतात. आपलं फेसबुक वरती एवढे स्टडी लेक्चर मटेरियल एवढे येत नाही, तेवढं त्याचं इंस्टाग्राम आणि टेलिग्राम वरती जास्त येतं, बरोबर. तर ते तुम्ही ना डेली तुम्हाला त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे की काय घडतंय काय नाही घडतंय. साधारणपणे एखादी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीची एखादी जयंती असेल किंवा पुण्यस्मरण असेल काय असेल तर त्या संदर्भात त्या व्यक्तीची 7 पॉइंट्स मध्ये माहिती देण्याची आपली जी संकल्पना आहे ती इंस्टाग्राम वरती असते, तिथून कव्हर करायची. त्यामुळे लेक्चर जरी सोडलं तर लेक्चर सोडल्यानंतर अजून पण आपल्याकडे वेज आहे जे तुम्हाला सगळेच्या सगळे वेज जे अवेलेबल आहेत ते सगळे अवेलेबल वेज घेऊन ठेवायचे. असं त्याला काही चालू नाही. दोन इंस्टाग्राम वगैरे जे अशा आहेत, टेलिग्राम वगैरे आहे, तुम्ही एखाद्या प्रवासात सुद्धा वाचू शकता, बरोबर ना. टेलिग्राम मध्ये लिंक येते, मेसेज येतो की असं असं काहीतरी बाबा पोस्ट टाकलेली आहे, प्रश्न येतात, पोल टाकण्याचा आपण प्रयत्न करतो, पोल असा टाकण्याचा प्रयत्न करतो आपण प्रश्न की ते प्रश्न साधारणपणे एमपीएससी लेवल विचारले जातील अशा पद्धतीने प्रश्न टाकले जातात. काही जणांचे चुकतात, काही जणांचे बरोबर येतात, त्याचा रिपोर्ट मला भेटतोच. ओके, पण ते काय करायचंय
व्यवस्थितपणे आपल्याला अंदाज घ्यायचा की काय प्रश्न आहे, कशा प्रकारे प्रश्न आहे, वन लाइनर क्वेश्चन आपण टाकतोय, वन लाइनर क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आपण बघायचं आहे. क्लिअर आहे का डाऊट त्याच्यामध्ये? त्यामुळे ना लेक्चर जे झालं तर लेक्चर झाला पहिला स्टेप, फक्त पहिला स्टेप. त्याच्यावर आपले बुक राहतात बुक्सच्या बाबतीत, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो रीडिंग. ओके, सेकंड स्टेप काय राहते? रीडिंग. ओके, त्यानंतर थर्ड स्टेप आपले असणार आहे जे काय असणार आपले सोशल मीडिया, म्हणजे काय तुमचं इंस्टा असेल, काय टेलिग्राम असेल, त्यातरी काय म्हणतो आपण त्याला YouTube असेल, तर त्याच्यावरतीचे माध्यमातून ते पण आपल्याला तरी कंप्लीट करायचे आहे. चौथं जे असणार आहे ते आपल्याला असणार आहे टेस्ट अँड डिस्कशन अँड एनालिसिस, DA, डिस्कशन एनालिसिस. ओके, हे जे चार गोष्टी आहेत त्या चार गोष्टींमधून हे संपायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा ही सर्वात वरची पाचवी महत्त्वाची गोष्ट क्विक डाऊट सॉल्विंग. ओके, क्विक डाऊट सॉल्विंग का आणि कशासाठी मी याचा आग्रह करतोय की साधारणपणे हे तुम्हाला 100% कडे नेणार आहे तुमचा अभ्यास. ओके, हे तुम्हाला मदत करणार हमखासपणे, लेक्चर तुम्हाला मदत करणार आहे, बुक्स तुम्हाला मदत करणार आहे, तो सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला मदत करणार आहे, टेस्ट आणि DA जे डिस्कशन एनालिसिस ते सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. पण हे सगळं संपल्यानंतर तुम्हाला ऑब्वियसली डाऊट येणार आणि ते डाऊट तुम्ही लवकरात लवकर सरांकडे किंवा मॅडम जे असतील त्यानंतर मॅडमकडे जाऊन फॉरवर्ड करायचे आहे. बरोबर, तिथे जेव्हा तुम्ही सरांकडे किंवा मॅडमकडे जाऊन हे डाऊट फॉरवर्ड केले आणि त्याचे सॉल्विंग तुम्हाला ते तिथे भेटणार. क्विक डाऊट सॉल्विंग असू शकतोय आणि त्याच्यामध्ये तुमचं काय राहणार ते डाऊट्स राहणार ते क्लिअर होणार. सपोज त्याच डाऊट वरती MPSC मध्ये 2 ते 3 प्रश्न आले, जर तुम्ही विचारला नसेल डाऊट, बरोबर, समजा कोणता तरी डाऊट आहे त्या MPSC वरती, त्या डाऊट वरतीच MPSC ने 2-3 प्रश्न विचारले, जो डाऊट जर तुम्ही विचारला नाही तर तिथे कोणालाही दोष बसत देऊ, म्हणजे दोषच देऊ नका. सिंपल भाषेमध्ये गेलो तर दोषच देऊ नका. का? अवेलेबल होते आज नाही तर किमान उद्या, किंवा काय म्हणतो आपण त्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही डाऊट्स फॉरवर्ड करू शकता की नाही. बरोबर, त्यामुळे असे डाऊट जर फॉरवर्ड केले तर डाऊट्स क्लिअर होण्याची शक्यता असते. साधारणपणे संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत मी सांगतो की तेवढ्यापर्यंत डाऊट्स क्लिअर करेल. त्याच्यानंतर मला वेळ असेल तर करेल, नाही तर बाबा थोडासा फॅमिली टाइम सुद्धा असतो प्रत्येक सरांचा, असतो की नाही, तुमचा पण असतो प्रत्येकाचा. ओके, त्यामुळे 7-8 नंतर जर काही डाऊट पडले तर ते असं विचार करा की दुसऱ्या दिवशी 9च्या नंतर तुम्हाला त्याचा आन्सर येईल, सकाळी 9च्या नंतर पण येणार हमखासपणे. ओके, तर त्यामुळे ते डाऊट्स पण क्लिअर होतील. क्विक डाऊट सॉल्विंग हा माझ्या मते या प्रत्येक 5 पायऱ्यांमधली सर्वात महत्त्वाची पायरी आहे. ओके, ती पायरी कंप्लीट करायची आहे. पहिल्या पायरीलाच लावलेल्या लेक्चर मध्ये लेक्चर केलं की मुलं बोलतात की झालं सगळं संपलं, आता उद्या मी जाणार टेस्ट द्यायला आणि पास होणार आहे. होणारच नाही, बाकीच्या 4 स्टेप कोण करणार? बरोबर ना, तुमचे डाऊट्स येणार, तुमची टेस्ट तुम्हाला घ्यायची, बुक्स आहेत, पर्टिक्युलरली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला यूज करायचे आणि QDS म्हणजे आपली क्विक डाऊट सॉल्विंग करायची आहे. ओके, तो पर्टिक्युलर डाऊट मनात ठेवायचा नाही. डाऊट मनात ठेवण्यासाठी मी बऱ्याच वेळा लोकांना आधी सांगितलेलं आहे की साधारणपणे जर यांना भीती आणि लाज या 2 गोष्टी अकॅडमीच्या बाहेर सोडून ठेवायच्या. बरोबर, म्हणजे आत येताना 2 गोष्टी ते बाहेर दत्ताचं मंदिर समोर तिकडे ठेवून द्या पाहिजे, कोण चोरणार नाही. आणि जाताना घेऊन जाऊ शकता पाहिजे तर, है ना, ते घरी काहीच ठेवा तुमच्यासोबत, पण इथे नका ठेवू. ओके, त्यामुळे काय होतंय, ते जर तुम्हाला लाज आणि भीती असेल, तुमचे डाऊट्स आमच्याकडे येणार नाही, ते डाऊट्स नाही आले तर तुमचं सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यावरच क्वेश्चन आले तर तुम्हाला आम्हाला पण सगळ्याचे दोष द्या, तुम्ही स्वतःला पण दोष द्या, ती गोष्ट चालणार नाही. बरोबर की नाही? त्यामुळे ते होऊ दे व्यवस्थितपणे. डाऊट्स कोणत्याही लेवलचे असू दे, ड्युरिंग द लेक्चर असेल तर लेक्चरच्या नंतर विचारा, लेक्चरच्या नंतर विचारलं तरीही चालेल. ड्युरिंग द लेक्चर असेल काही सध्या लेक्चरच्या फ्लो मध्ये ते ऍडजस्ट होत असेल तर लेक्चरच्या फ्लो मध्ये विचारलं तरीही चालतंय. ओके, काही लेक्चर फ्लो बेस्ड लेक्चर असतात, माहित असेल तुम्हाला. फ्लो बेस्ड लेक्चर मध्ये कधी अडथळे पडतात, पण जर काही लेक्चर मध्ये समजा इंटरॅक्टिव्ह लेक्चर असेल तर इंटरॅक्टिव्ह लेक्चर चालू शकतो. फ्लो बेस्ड लेक्चर, इंटरॅक्टिव्ह लेक्चर, डिस्क्रिप्टिव्ह बेस्ड लेक्चर, इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर, असे लेक्चरचे पण भरपूर टाईप आहेत. तुम्हाला त्याच्यात नाही पडायचंय, तुम्ही फक्त लेक्चर करा. ओके, आणि डाऊट असेल ते विचारा. क्लिअर आहे का डाऊट याच्यामध्ये? आता सध्या नाही ना? आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत तुम्हाला हळूहळू ते फॉरवर्ड केल्याच जातील. उद्यापासून तुम्हाला जे काही तुमचे इम्पॉर्टंट टास्क आहेत ते टास्क सुद्धा भेटणार आहेत. प्रत्येक याच्यासोबत तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मला सांगा, लेक्चरच्या सुरू काय वाचलं पाहिजे?
टेक्स्टबुक, शालेय पुस्तक, बरोबर. शालेय पुस्तकं वाचली पाहिजे. टेक्स्टबुक ज्याला यांनी म्हटलेले आहे स्टेट बोर्डाचे टेक्स्टबुक ते वाचले पाहिजेत. आणि रेफरन्स बुकची अनुक्रमणिका वाचलीच पाहिजे. हा, रेफरन्स बुकची अनुक्रमणिका तुमची जी आहे तुमची पर्टिक्युलरली सेपरेट स्वतःची ती वाचली पाहिजे. का? कारण तिथे तुम्हाला अंदाज येईल की साधारण लेक्चरचा फ्लो कसा असणार आहे, किंवा लेक्चर कशा पद्धतीने चालणार, किंवा लेक्चरची सिरीज आहे आपली पूर्णपणे ती कशा पद्धतीने चालणार. ओके, तिथे तुम्ही तशीच जर ठेवलं लेक्चर, तुझे कुठेतरी झालं पूर्णपणे इकॉनॉमी संपल्यानंतर मी कदाचित ते कोणतं रंजन गुळांबेचं पुस्तक असेल तर रंजन गुळांबे ते उडेल, तोपर्यंत त्याच्यावरती असं बंद करणार, त्याच्यावरती मस्त झेंडूचं फुल ठेवणार, तसं चालणार नाही. बरोबर. पहिल्या दिवशीपासून इव्हन लेक्चरच्या आदल्या दिवशीपासून तुमचं ते उघडलं गेलं पाहिजे. बरोबर. आदल्या दिवशीपासून अनुक्रमणिका किमान पहा, शालेय पुस्तकं वाचायला सुरुवात करा. उद्या कोणतं लेक्चर आहे? हिस्ट्री आहे. साधारणपणे तुमचं इंडियन हिस्ट्री आहे, ते इंडियन हिस्ट्री मध्ये कोणतं असणार आहे, काय कोणतं पुस्तक असणार आहे, शालेय पुस्तकं ती पाहून घ्या. हा, 5वीचं एक पुस्तक आहे स्वातंत्र्य लढा, बरोबर. स्वातंत्र्य लढा जुनं पुस्तक, फार छान पुस्तक आहे. पाठवलेलं आहे आपण टेलिग्रामवर पाठवलेलं आहे ऑलरेडी. फार छान. टेलिग्रामला नाही, सांगितलं टेलिग्रामला पाठवलं, टेलिग्रामवर तर पाठवलेलं हरकत नाही. आणि फार छान पुस्तक आहे. एवढा तुमच्यापैकी काही जणांना ते कदाचित होतं सुद्धा 5वी मध्ये स्वातंत्र्य लढा 2013ला आय थिंक डिस्कंटिन्यू झालं, बरोबर ना. त्यामुळे काही जणांना, बऱ्याच जणांना असेल सुद्धा 2013 तर त्यामुळे फार चांगलं पुस्तक. त्याच्यानंतर आता तेवढं काही भारी पुस्तक कधी झालं नाही. एवढं आतापर्यंत इतिहासामध्ये काय लिहिलं जातं ते आम्हालाच कळत नाही. असे पुस्तक आहे हल्लीचे. ते जुनं फार छान आहे, ते पाहून घ्या. मराठीतून पुस्तक आहे. एक स्वातंत्र्य लढा साधारणपणे भारताचा जो आहे तो कसा पूर्णपणे व्यतीत त्याच्यात मेन्शन केलेला आहे, तर तुम्ही एक रेडी करायला घेऊ शकता. ओके. आणि अनुक्रमणिका म्हणजे ऑब्विसली कोणतं, समजा इतिहासाचं तुम्ही कोणीतरी स्पेक्ट्रम वाचताय, इंग्लिशवाला स्पेक्ट्रम, मराठीवाला रंजन गुळांबे आहे तर रंजन गुळांबे, किंवा मराठीवाला बिपानचंद्र किंवा इंग्लिशवाला बिपानचंद्र असेल, किमान त्याची अनुक्रमणिका वाचा. ओके. मोस्टली मला वाटतं सर्वात जास्त प्रेफर आय थिंक रंजन गुळांबे इतिहास तोच केला जातो, बरोबर की नाही. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तो करा. तिथे आपल्याला पूर्णपणे अनुक्रमणिका पहा किमान आजच्या दिवशी, म्हणजे तुम्हाला उद्याच्या लेक्चरला हेल्पफुल होऊन जातं. ठीक आहे. कोणत्या डाऊट्स अजून काजल? बाकी कोणाला? पृथ्वी? ठीक आहे. मग सेशन एंड करायचा आपला आजचा. बाकी कोणाचे काही डाऊट असेल, समजा काही पर्सनल लेवलवरती विचारायचे असतील तर तुम्ही वरती विचारू शकता. सर तुम्हाला आता पूर्णपणे एक आपलं आजचं जे काही पूर्णपणे वर्कशॉप झालेलं आहे त्याचा एक पॉइंट्स आहेत, एक पूर्णपणे सांगता करण्याच्या दृष्टिकोनातून ते पॉइंट्स सर तुम्हाला सांगतील. ओके. ज्यांना कोणाला ते लिहून घ्यायचे राहिले असतील ते लिहून घेऊ शकता पटकन, आणि ते ज्यांनी ऑलरेडी लिहिली असतील ते पूर्ण त्याला रिवाइज करू शकता. ओके. बऱ्यापैकी आजचं जे आपला जो काय होता सेशन तो बऱ्यापैकी आता उरकायला आला, शेवटच्या मोडवरती आपण आता आलो आहे. सरांनी बरेचसेच पॉईंट कव्हर केले. त्याच्या बॅचचे तुम्हाला मला डिप्टो सगळे पॉईंट सांगितले होते, म्हणजे सुरू होणार आहे ती. तर तुम्हाला बऱ्याच तिथे असं बघायला मिळालं की पंचायत राजला 2 ते 3 लेक्चर समथिंग आहे, मला बघायला मिळालं 4 लेक्चर आहे, बरोबर. मला वाटत असेल की सर ते खूप कमी आहे, तसं एकत्र वाटू शकतं. ठीक आहे. परंतु मी क्लिअर कट काय बोललो की बॅचचंच नाव काय ठेवलं आपण, फास्ट ट्रॅक. म्हणजे ऍक्च्युली ती बॅच पाळणारच आहे. आम्ही काय गृहीत धरून चालू मागच्या तुम्ही 1-1.5 वर्षापासून आमच्यासोबत आहात, बरोबर आहे. आपल्याला 3 महिन्यामध्ये ते कव्हर करायचं. त्यामुळे तेवढा आपण थोडंसं स्पीड घेणार, एकदमच स्पीड नाही, तुम्हाला समजेल एवढ्या वेळेस आपण जाणार आहे. आता शेवटचे काही 10 ते 11 मुद्दे आहेत, एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगेल. आता फास्ट ट्रॅकचं मिनिंग ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. फास्ट ट्रॅक मध्ये थोडंसं आपण रनिंग वाईज जाणार आहे, आपण एकदम पण स्लोली नाही. ऑलरेडी स्लोली आपण तुम्हाला शिकवलं, सब्जेक्ट पूर्ण कव्हर सगळ्यांचे, आपण थोडं स्पीड घेणार आहे. ठीक आहे. आता सोबत तुमच्या काय काय पाहिजे, म्हणजे जर तुम्ही लेक्चरला याल त्याला सोबत तुमच्या सिंपल गोष्टी पाहिजे. पहिला गोष्ट सिलेबस, आयोगाचा सिलेबस हा सोबत असावा आणि सर्वांच्या तो उद्या सकाळपासून असणार. ऑलरेडी मी तुम्हाला पहिल्या गोष्ट सांगतो सिलेबस सोबत पाहिजे. ठीक आहे. आता फक्त आपण प्रिलिमला हिट करतोय. प्रिलिमच्या सोबत मेन्सचे असे काही सब्जेक्ट आहेत त्याला आपण हिट करणार आहे. फॉर एक्झाम्पल जिओग्राफी तिकडेही आहे, इकडे आहे. पॉलिटी तिकडेही आहे, इकडे आहे. असे आपण दोन्ही वेने ते हिट करणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते तुम्हाला एक पहिली गोष्ट तुम्हाला काय सोबत ठेवायचं आहे, सिलेबस संपल्याविषयी. ठीक आहे. त्यानंतर आता करंटच्या रिलेटेड, करंट वाचत असताना काय करता तुम्ही, बखर सुद्धा तुम्ही घेतलं. आता बखर ऍक्च्युअली आम्ही कुठल्या वेने तयार केलेला आहे, ज्या वेळेला तुमचं लेक्चर तर तुम्ही आज त्याच्यातला हिस्ट्रीचा सेक्शन वाचून झाला पाहिजे तुमचा. फक्त वाचून घ्यायचं. किती ओळीचा असतो,
एक 10 ते 15 ओळींचा तो विषय आहे, ठीक आहे. किंवा 6 मध्ये जर एखादा टॉपिक असेल त्यातून तुम्ही वाचून घ्यायचा, बरोबर आहे, करंटचा विषय, कारण वेळ असतो. आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेला शिकवून तुमचा कम्प्लीट होईल हिस्ट्रीचा जो काही चॅप्टर, त्यावेळेला करंटवर जायचं आणि करंट डायरेक्ट बुक मध्ये लिहून घ्यायचं. एकच रेफरन्स बुक दिलेलं आहे त्यात लिहून घ्यायचं. ते करंटच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला प्रॉपर आम्ही सांगणार की ते करंटच्या वेळेला करंट कसा करायचा असतो, बरोबर आहे. म्हणजे तिथं तो विषय संपतो तिथे. त्यानंतर PYQ ज्याला म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मी सगळ्यांना सांगितलं होतं, मी ते सेंडही केलेलं आपल्या ग्रुपला टेलिग्रामच्या. 2012 पासून 2020 पर्यंत मी सांगितलं. ज्यांना पॉसिबल आहे त्याने प्रिंट घ्या, ज्यांना नाही त्यांनी 2015 पासून, ठीक आहे. पण शक्यतो ते घ्या. का? कारण तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करत जायचं आहे. तो कुठल्या टॉपिक मध्ये क्वेश्चन आला होता फॉर 2020 ते आम्ही स्वतः फॉलो करतो, ठीक आहे. मी स्वतः इथे फॉलो करत असतो. मी स्वतः माझ्यासोबत सिलेबस ठेवतो. हा सिलेबस मागच्या माझ्याकडे 3-4 वर्षापासून सिलेबस आहे, मी स्वतः फॉलो करतो. हा जुना सिलेबस आहे, ठीक आहे. त्यानंतर मी स्वतः पेपर दिला होता ना 2020 चा पण पेपर सोबत आहे. मी किती अटेम्प्ट केला होता बघा, 88 क्वेश्चन अटेम्प्ट केले होते. ते लिहिलेलं पण सगळं टार्गेट, ठीक आहे. विथ पेपर अनालिसिस स्वतः आपण केलेलं आहे, ते बसून स्वतः अनालिसिस केलेलं आहे. पेपर फाटून अनालिसिस करून, ठीक आहे. हे असं सगळं हे झालं, ठीक आहे. जाऊ दे, त्याचा विषय नाही. पण असं सोबत ठेवा, त्याच्या प्रिंट मारा. ह्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तुम्ही ज्या ज्या वेळेस ते कुठल्या इंस्टिट्यूटचा टॉपिक संपला तुम्हाला अगोदर सर यायच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर येतात, फक्त प्रिव्हियस क्वेश्चन बघत जायचे. क्वेश्चन कसे आले डोळ्यासमोर ठेवायचे. क्वेश्चन कसे आले, असे क्वेश्चन आले म्हणजे एक्झाम मध्ये बरोबर टॅग लागतो. जसं तुम्हाला म्हणलं होतं, कधी कधी टॅग लागते. कंबाईन तुम्हाला एक ट्रिक माहिती आहे का? कंबाईन मध्ये शक्यतो 1 किंवा 2 आन्सर असण्याचे चान्सेस जास्त असतात वरून, आणि राज्यसेवेला खालून 4 किंवा 3 हे ऑप्शन तुम्ही बघा कधीतरी जास्तीत जास्त लेवल असतात. का? कारण वेळ कमी असतो, त्यामुळे शक्यतो वरती 1-2 ऑप्शन देतात. मग इलिमिनेशन मेथड आपण ते बघणार आहे, कसं काय ते काय जायचं पर्यंत. कारण कसं काय होतं, बऱ्याच वेळेला आपण बघत असतो की आपल्याला तो क्वेश्चन हिट करायचा असतो. तर क्वेश्चनला हिट प्रॉपर करायचं असतो, तुका नाही मारायचं, त्याला प्रॉपरच तुका मारायचा. कसा मारायचा काय ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे. त्यानंतर रिव्हिजनची जी तुमची मेथड आहे, रिव्हिजन कुठला वाईज करायची, कशी करायची तुम्हाला ऑलरेडी सांगितले. रिव्हिजनच्या तुमच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे त्याच्यामध्ये. फर्स्ट डे असतात, बाकी 7 दिवसांनी एक रिव्हिजन होते आणि 1 महिन्याने होते. आपण मंथ आपण प्रॉपर ते रिव्हिजन पर्यंत पोहोचणार आहे विथ रिव्हिजन नोट्स. कशा करायच्या, काय करायचं तेही तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे. एमसीक्यू सॉल्व्हिंग, एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह करता तर तुम्ही कसंही करता, म्हणजे तुम्हाला वाटतं की पण तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्हाला एका एमसीक्यू मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन तयार होत असतात. प्रत्येक एमसीक्यू मध्ये 5 क्वेश्चन तयार होतात, बरोबर आहे. कारण ते जे 4 पर्याय दिले असतात, 4 पर्याय त्यांनी कुठून तरी उचललेले आहेत. त्याच वर्षामध्ये त्यांनी कुठून तरी उचलले असते. कुठून उचलले ते पण आपण इथे अनालिसिस करणार आहे. त्यानंतर टेस्टचं ज्यावेळेला आपण अनालिसिस करणार आपल्या इथे, जेव्हा टेस्ट आपण प्रत्येक सर अनालिसिस करणार, त्या प्रत्येक टेस्टच्या अनालिसिसच्या वेळेला तुम्हाला ते एमसीक्यू आम्ही व्यवस्थित येणार आहे. आणि त्याच्यानंतर लेक्चर आणि तुमचा स्टडी याला तुम्ही प्रॉपर हे करून ठेवायचं. सरांनी तुम्हाला सांगितलं लेक्चर हे तर लेक्चरचा विषय सोडून द्या तो, पण तुमचा सेल्फ स्टडी किती होतो त्याच्यावर डिपेंड करते सगळं. तुम्ही सेल्फ किती स्वतःहून बसताय त्याच्यावर डिपेंड राहत आहे. नुसतं लेक्चर करून काय होणार नाही. सेल्फ असाल तेवढं तुम्ही जास्त वेळेने जाणार आहात, ठीक आहे. त्यामुळे सेल्फ स्टडीला जास्त तुम्हाला देतो. तिसरी मेथड म्हणजे सगळ्यात पुढचा पॉईंट आहे 7वा मी घेतलं, पोमोडोरो मेथड. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं एक्झाममध्ये पोमोडोरो मेथड ही जापानीज मेथड आहे अभ्यास करण्याची. एक टॉपिक त्याच्यामध्ये आपण 30 मिनिटाचा फोकस करतो, म्हणजे 25 मिनिटाचा फोकस, 5 मिनिटाचा ब्रेक देतो. त्यासाठी मी स्वतः काय करतो, मी स्वतः ही वॉच वापरतो, ठीक आहे. हे वॉच वापरतो. ह्या वॉच मध्ये माझं टायमिंग लावतो बसल्यानंतर. हे फक्त 0-0 आपोआप लागतं, फक्त इथं क्लिक करतो. क्लिक केलं ना की 30 मिनिटं मी सगळं करतो, कोणाला डिस्टर्ब होत नाही. मला तुम्ही तर मला आला डाऊट विचारला, मी काय म्हणतो 30 मिनिटानंतर थोड्या वेळानंतर, म्हणजे 30 मिनिटं मला काही हालायचं नाही. तर तेवढंच एकच टॉपिक आहे, तो टॉपिक 100% करायचा, ठीक आहे. सो हे पण तुम्हाला माहित पाहिजे की पोमोडोरो मेथड आपण लेक्चर मध्ये शिकून घेणार आहे. जापानीज मेथड आहे, जापानीज थोडी स्मार्ट काय रिझन घे ते तुम्हाला तिथं सांगणार आहे. टेस्ट जी तुमचा आहे, टेस्ट आणि टेस्टचा अनालिसिस विथ त्याचा टेस्ट हँडलिंग कसं असेल तुम्हाला सगळं माहित पडेल. ज्याला तुम्ही टेस्ट देणार, सेक्शनल टेस्ट आपण काढणार स्ट्रेसच्या हँडलिंगसाठी. तर आम्हालाही जेव्हा पेपर आम्हाला स्ट्रेस येतो, स्ट्रेस आम्ही तुम्हाला हँडल करू शकत नाही, तर आपण तिथे पण बघणार आहे. त्यानंतर आपल्याकडे नोट्स आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हँड रिटन नोट्स आपण देतो आपल्या क्लासमध्ये. त्या प्रत्येक सरांनी तिथे तुम्ही वरती जर तुम्ही बघितलं असेल की 7-8 पुस्तकांनी 100 ठेवले, 7-8 पुस्तक आपण ते अनालिसिस करून त्याचं एक आहे नोट्स करायचं एका सब्जेक्ट. याचा अर्थ आम्हाला माहिती आहे की प्रिव्हियस इयरचे मी तर मागचे 1980 1990 सगळे क्वेश्चन्स काढून तिथपासूनचे आतापर्यंतचे क्वेश्चन्स पेपर त्यातून सगळ्यातून एक सार काढून एक नोट्स तयार करून त्याच्यामध्ये दिलेले आहे. मग त्यात विथ क्वेश्चन्स आपण घेतो, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ठीक आहे. विथ आता सिलेबस, तुमचा सिलेबस आहे. सिलेबस मध्ये फक्त 3 ते 4 टॉपिक दिले. जसं की मी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला करंट मध्ये काय दिलंय, करंट मध्ये फक्त दिलंय जागतिक, भारतातील आणि
तुमचा कुठला आहे त्याच्यामध्ये एक सेक्शन दिलेला आहे बरोबर. असं एक 2-3 सेक्शन तुम्हाला दिलेले त्याच्यामध्ये किंवा जगातले आणि भारतातील मेन हे 2 सेक्शन आहेत, जगातले आणि भारतातील. त्यात मग महाराष्ट्र एवढाच असतो. पण सगळं 2 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये नाही. परत त्यात मग परत पुरस्कार काय येतो, खेळ काय येतो, मग आताचे पुरस्कार सगळं सुरू आहे त्यांच्याशी काय रिलेटेड लागतो का, हे तुम्हाला टॉपिक देणार आहे प्रत्येक जण. आता माझं पॉलिटिचं जे आहे पॉलिटिचं काय करणार आहे, तुम्हाला फर्स्ट डेला माझे 20 ते 25 टॉपिक मी तुम्हाला देणार आहे. त्यातून प्रत्येकाचे किती प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत सर पण तुम्हाला देणार हिस्ट्रीचे प्रत्येक विषयाचे इकॉनॉमीचे प्रत्येक टॉपिक. आता इकॉनॉमीचे 15 टॉपिक मध्ये आम्हाला माहिती 12 क्वेश्चन 100% पडणार. ते 15 टॉपिक विथ त्याचे क्वेश्चन जसे की 20 क्वेश्चन आतापर्यंत विचारले 50 ते तुम्हाला फर्स्ट डेला तुम्हाला उद्या ते हातामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर प्री आणि मेन्स पण ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका की सर इथे प्रीचं घेणार का मेन्सचं घेणार. आम्ही घेत असताना प्रीला आता सध्या आपल्या हातामध्ये काय प्री आहे जसं की सर म्हणजे मेन्स आपण 1 मार्च पासून सुरू करणार आहे. आता फक्त आपल्याला प्रीला हिट करायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आता फक्त आणि फक्त आपण प्रीलाच बघूया आणि त्याच्यात जे काही टॉपिक्स आहेत आपण मेन्सच्या वेळेला जे काही सुटलेले आहेत जसं की तुम्ही पीएसआयला ज्याला एलिजिबल झाला की तुम्हाला लॉ मध्ये तुम्ही जाणार, एसटीआयला झाला की तुम्ही इकॉनॉमी जाणार आणि तुम्ही इकडे हे झाला पुढे एसओ की तुम्ही पॉलिटिकडे जाणार. तर ते पर्टिक्युलर तुम्हाला तिथे त्या वेळेला तुम्हाला प्रीच्या नंतर तो पुढचा होता आणि तिघांना जर एकत्र केलं तर तिन्ही पोस्ट आपल्याला कशा मिळते याचा पण आपण प्रयत्न करणार. ठीक आहे. सो हे एवढे टॉपिक आता आपण बऱ्यापैकी डिस्कशन केले. सरांनी तुम्हाला बॅचचं उद्याचं डिसिजन तुम्हाला निर्णय दिलेला आहे. उद्या 16 किंवा तारीख तर उद्या 16 तारखेपासून तुमची हिस्ट्री सुरू होते, लगेच पुढच्या दिवशी तुमची इकॉनॉमी सुरू होते. आता सगळ्या 2 सब्जेक्ट आहेत, 2 सब्जेक्टचा सिलेबस आणि टॉपिक काढा. आता तुम्ही काढत असतो ना टॉपिक आम्ही तुम्हाला टॉपिक देणारच आहे पण तुम्ही फक्त बघून घ्या काय टॉपिक्स आहेत बाबा. आता पुस्तकातले टॉपिक दिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलाय का. जसं की आपण बऱ्याच वेळा बघतो मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉलिटीमध्ये आतापर्यंत नागरिकत्वावरती 2च प्रश्न आले ते पण लय जुने प्रश्न. आतापर्यंत कंबाईनला नागरिकत्वावरती प्रश्न नाही. परंतु ह्या वेळेस तुम्हाला सांगितले फक्त कुठं प्रश्न येणार आहे. मी तुम्हाला बोललो होतो की तुम्हाला जो बिल मांडला 2019 त्या बिलावरती 100% 1955 मध्ये बदल झाला त्याच्यात प्रश्न असणार आणि तुम्हाला माहिती आहे आता की गड्ड तुमची जी एक्झाम झाली तर तो प्रश्न आलाच होता 5 मार्क. मी तुम्हाला बुद्धांचे 5 मार्क तुम्हाला ते 5 मार्क मी जॉईन केले होते त्या 5 मार्काचा प्रश्न होता. असं ते तिथपर्यंत आमची ब्रेन तिथपर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही अनालिसिस करून तुम्हाला देतो. तुमचं एकच काम आहे प्रामाणिकपणे ते फॉलो करा, विश्वास ठेवा. 100% रिझल्ट हा तुमच्या हातामध्ये असणार आणि हे आमचं कर्तव्य आहे की तुम्ही जो काही पैसे इथे भरलेला असेल काही लोकांना काही एक्सवाय गोष्टी असतात तर तो पैशाचं चीज करून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि चिकार मेहनत करून घेणार. ऑदर कुठलं असं सारखं नाही की तुम्हाला पर्सनली गायडन्स नाही. तुम्हाला नशीब चांगलं आहे की तुम्हाला जे मेन क्लासचे डायरेक्टर आहेत त्यांना भेटता येतं. कधीही तुम्ही पुण्याला जावा मुंबईला जावा उभंही करत नाही. तुम्हाला डायरेक्टर कधी येत पण नाही तुमच्यावरती लेक्चरला. तो आला कधी तर आलाय का लेक्चर असं होत नाही शक्यतो. तुमचं नशीब चांगलं आहे थोडं त्याचा फायदा उचला. हे शेवट बोलून आपण इथे संपूया. सगळ्यांना पुढच्या बॅचसाठी बेस्ट ऑफ लक आणि 100% तुम्ही पुढच्या याच महिन्यामध्ये त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये असं अशा प्रकारे थांबूया. कोणाला डाऊट असले तर विचारू शकतो. होय नंतर येऊन विचारलं तर काय अडचण येणार. हां ही स्टडी कॉलेज सुरू असेल ना तर जर स्टडी करताना